सर्वांना आज सुप्रभात. व्याख्यान ऐकायला खरं तर कोणालाच आवडत नाही, कारण सगळे वक्ते फार बोर करतात. त्याच्यामुळे मीच आयोजकांना म्हटलं आपण जरा स्लाईड शो करूया, त्यानिमित्ताने ते लोक बघतील स्क्रीनकडे, आणि म्हणून आपण स्लाईड शोद्वारे हा विषय समजून सांगणार आहोत. तर आपण आजच्या या 45 ते 50 मिनिटाच्या कार्यक्रमामध्ये ए आय नक्की काय आहे, किंवा ChatGPT आपण सर्व वापरतो ते चालतं कसं, त्याच्यानंतर आपल्याला स्वतःला ए आय कसं वापरता येईल, म्हणजे आपण विद्यार्थी असू, आपण वरिष्ठ नागरिक असू, आपण दुकानदार असू, आपण वकील असू, डॉक्टर असू, तर आपल्या सर्वांना ए आय कसं वापरता येईल. आणि त्याच्यानंतर जो पालकांच्या मनामध्ये असलेला मोठा प्रश्न की ए आयने नोकऱ्यांचं काय होणार. आणि रोज हल्ली काय ना काय तुम्ही वाचत असाल पेपरामध्ये की अमुक तमुक नोकऱ्या गेल्या, शेअर मार्केटमध्ये भूकंप आला, वगैरे वगैरे. तर आपण त्याच्याबद्दल थोडी चर्चा करणार आहोत, आणि आपण समाज म्हणून ए आयची संधी कशी साधायची याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. आता गंमत अशी असते की बरेच जण मला म्हणतात की आम्ही कॉमर्सचे विद्यार्थी आहोत, किंवा आम्ही आर्ट्सचे विद्यार्थी आहोत, आमचा इंजिनिअरिंगशी काही संबंध नाही, तर आम्हाला ए आय का आलं पाहिजे. बऱ्याच पालकांना पण असं वाटतं की आम्हाला ए आय का आलं पाहिजे. वरिष्ठ नागरिकांना वाटतं आम्हाला ए आय का आलं पाहिजे. तर आपण एक गमतीचं स्टॅटिस्टिक्स बघूया. 60 सेकंद म्हणजे एका मिनिटामध्ये डिजिटल विश्वामध्ये काय काय होतं. तुम्ही जरी झोपला असाल तरी इंटरनेट कधीच झोपत नाही, आणि झोपत नाही म्हणजे काय काय होतं हे आकडे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतील. एका मिनिटामध्ये साधारण 1.25 कोटी लोक गुगलवर सर्च करत असतात. प्रत्येक मिनिटाला जगामध्ये 1.25 कोटी लोक गुगलवर सर्च करत असतात, आणि 22.5 लाख लोक गुगल मॅपवर रस्ते शोधत असतात. आणि हे जागतिक आहे बरं का, म्हणजे आपण झोपलो तर अमेरिका जागी असते, अमेरिका झोपली तर आपण जागे असतो. व्हॉट्सॲप, गुड मॉर्निंग, गुड नाईट, 10.5 कोटी मेसेजेस एका मिनिटाला लोक एकमेकांना पाठवतात. 10.5 कोटी मेसेजेस लोक एकमेकांना पाठवतात, आणि फेसबुकला 40 लाख पोस्ट लाईक केल्या जातात. आता हे मी का सांगतोय तुम्हाला, कारण हे डिजिटल ए आय इंटरनेट हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये एवढं आलंय ना, की आपल्याला आता हे सांगायला चान्स उरला नाही आहे की मी तांत्रिक माणूस नाही, किंवा माझा टेक्नॉलॉजी काही संबंध नाही. तुमच्या हातामध्ये मोबाईल फोन असेल आणि तुमच्याकडे व्हॉट्सॲप, यूट्यूब आणि फेसबुक असेल, तर तुम्हाला ए आय आलंच पाहिजे, कारण तुम्ही ए आय इकोसिस्टीमचा भाग झालात. इंस्टाग्रामवर कोण कोण टाईमपास करतं, खरं खरं सांगा, हातवर करा. स्क्रोलिंग, येस मॅडम, थँक्यू सो मच. मुलं तर अजिबात करत नाही, पालकांबरोबर आली आहेत बहुतेक. डूम स्क्रोलिंग म्हणतात त्याला. आणि इंस्टाग्रामवर एका मिनिटात 14 कोटी रील्स पाहिले जातात, आणि जवळजवळ 50 कोटी रील्स दिवसाला अपलोड केली जातात. किती? 50 कोटी. आणि यूट्यूब, मिनिटाला 500 तासाचा व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केला जातो. हे आकडे थक्क करणार आहेत. म्हणजे आपण कुठल्या जगात जगतोय, आणि ह्या जगामध्ये आपल्याला पुढे जायचं असेल तर ए आय सारखा विषय सर्वांना जाणून घ्यायलाच पाहिजे. तुम्ही आधीच ए आय वापरताय बरोबर. आपण जर गुगल मॅपमध्ये रस्ता सर्च करायला लागलो तर आपल्याला कुठे लाल लाईन आहे, फाउंटनकडे ट्रॅफिक जाम आहे का, मग रोरोने जायचं का, वगैरे वगैरे आपण सगळे करतो ना वसईकर. चुकून तुम्ही यूट्यूबला एखादा व्हिडिओ पाहिला रेसिपीचा, तर पुढचे 10 मिनिटं तेच व्हिडिओ येतात की नाही. ॲमेझॉनचा सेल लागला असेल, एखादं तुम्ही चुकून काही त्याच्यामध्ये ॲड केलं कार्टमध्ये, तर पुढचे 15 दिवस तुम्हाला ॲमेझॉन सांगतो ना घे 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 घे. हे ए आय तुम्ही वापरताच की, आणि हे जवळजवळ गेले 8 ते 10 वर्ष चाललंय. मग अचानक आता काय झालं, अचानक ChatGPT आल्यावर असं काय बदललं की लोक ए आयवर चर्चा करायला लागली, व्याख्यानमालांमध्ये ए आयचे विषय यायला लागले. माझे दिवस चांगले आले, लोक मला बोलवतात, पुष्पगुच्छ वगैरे देतात, टाळ्या बिळ्या वाजवतात. मी पण वसईकर आहे, पण मला कोणी बोलवलं नाही व्याख्यानाला, पण ए आल्यावर अचानक लोक मला बोलवायला लागले. तर नक्की झालं काय, कोणी सांगू शकेल मला. जर आपण सर्व लोक जवळजवळ 10 वर्ष, मग गुगल मॅप असू दे, ॲमेझॉन असू दे, स्पॉटिफाय असू दे, यूट्यूब असू दे, आपण ए आय सर्वजण वापरतोय, मग अचानक ChatGPT आल्यावर असं काय बदललं की सर्वांना ए आयची चर्चा करावीशी वाटली. येस सर.
येस, नोकऱ्या जातील, पण नोकऱ्या कशा जातील आणि का जातील ह्याच्याबद्दल काही कोणी सांगू शकेल का मला? म्हणजे का भीती वाटायला लागली अचानक? म्हणजे जो विषय इंजिनिअरिंग कॉलेजांमध्ये बंद होता, की जो विषय तांत्रिक ज्ञान म्हणून आपण बहुतांश लोकांनी बाजूला टाकला होता, तो अचानक असा सामाजिक चर्चांमध्ये काय यायला लागला? तर त्याचं कारण आहे ChatGPT पूर्वीचा काळ तुम्हाला कम्प्युटरशी बोलायला कम्प्युटरची भाषा येणं आवश्यक होतं. नीट लक्ष द्या. ChatGPT येण्याच्या आधी तुम्हाला कम्प्युटरशी बोलायला कम्प्युटरची भाषा येणं आवश्यक होतं आणि म्हणून C++, पास्कल, कोबोल, जावा, आर हे शब्द तुम्ही ऐकले असतील. इंजिनिअरिंग स्टुडंट्स आमच्यासारखे त्याच्यावर रट्टा मारून मेहनत करून कोडिंग शिकून अमेरिकेत डॉलरच्या नोकऱ्या करायला जायचे. पण ChatGPT आल्यावर तुम्ही राईट साईडला पाहाल तर कोणीही स्वतःच्या भाषेत कम्प्युटरशी आज बोलू शकतो, शून्य तांत्रिक ज्ञान असताना. आणि ही खरी क्रांती झाली. अचानकपणे मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, तमिळमध्ये, पोर्तुगीजमध्ये आपण बोलू शकतो. आपल्याला कोडिंग न करता, कुठलंही तांत्रिक शिक्षण न घेता आपण बरंच काही करू शकतो. म्हणून ही क्रांती अचानक आपल्या आयुष्यात आली. हा अतिशय महत्त्वाचा फरक आहे, सर्वांनी लक्षात घ्या. म्हणजे AI जसं आता मॅडमनी उदाहरण दिलं, ओळख केली तेव्हा सांगितलं की 1956ला शब्द बनलाय AI. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द 1956ला बनलाय. पण आपण चर्चा करतोय आज 2026मध्ये. का? कारण हे जे तंत्रज्ञान बदललं की सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात अचानकपणे आलं आणि आपल्या भाषेत कम्प्युटरशी मला बोलता आलं. कळलं? आता दुसरी गोष्ट आहे औद्योगिक क्रांतीचा प्रवास. आता तुम्ही म्हणाल औद्योगिक क्रांतीचा आणि AIचा काय संबंध? तर गंमत बघा. जेम्स वॉटचं वाफेचं इंजिन 1784 आपण शिकलो असतो आपल्या इतिहासामध्ये, शाळेमध्ये. तो चहा बिया करत होता किटलीमध्ये, काय ते उडलं, मग त्याला अचानक समजलं अरे वाफेची शक्ती आहे, मग इंजिन बनवूया वगैरे वगैरे. त्याच्यानंतर एडिसनचा बल्ब आणि इलेक्ट्रिसिटी. त्याच्यानंतर 1970च्या सुमारास उद्योग, इंटरनेट आलं, इंटरनेट नाही आलं, कॉम्प्युटर्स आले, कम्प्युटिंग झालं. 2010ला साधारणपणे दुसरी क्रांती झाली, औद्योगिक क्रांती इंटरनेटवर. आणि 2022ची AI क्रांती, ChatGPT. आता कोणी मला सांगू शकेल का ह्याच्यामध्ये तुम्हाला काय पॅटर्न दिसतोय? या आलेखाचं महत्त्व काय आहे? हो, पण 30-30 वर्षाच्या राईटला आहे ना, लेफ्टला किती आहे? पहिल्या दोन आलेखांमध्ये किती फरक आहे? 1784 आणि 1870 किती वर्षांचा फरक आहे? 100पेक्षा जास्त. आणि त्याच्यानंतर 1870 ते 1970 किती फरक आहे? 100पेक्षा जास्त. आणि नंतर तंत्रज्ञान 20-20 वर्षात बदलायला लागलं आणि आता तर 20-20 महिन्यात बदलतंय. आणि हे का महत्त्वाचं आहे? आपण पूर्वी असं म्हणायचो की 25 वर्षामध्ये पिढी बदलते. म्हणजे आपल्याला आयुष्याशी ॲडजस्ट करून घ्यायला 4 पिढ्या मिळायच्या. म्हणजे तुम्ही जुनी वसई पाहिली असेल, माझ्या लहानपणीची वसई. साधारणपणे 1780ची वसई आणि 1880ची वसई आणि 1980ची वसई फारसा फरक नव्हता. फार तर थोडी लाईट आली असतील घरामध्ये. पण आपल्याकडे वाड्या होत्या, आपल्याकडे शेती होती, आपली लोकं ट्रेन पकडून मुंबईला जायची, संध्याकाळी घरी परत यायची. जगण्यामध्ये फारसा फरक नव्हता. पण जेव्हा हे माहिती तंत्रज्ञान आलं, इंटरनेट आलं, तेव्हा अचानकपणे आपली क्षितिज विस्तारली. जगात काय होतं आपल्याला माहिती लागलं. आपली मुलं सांगायला लागली मला ऑस्ट्रेलियाला शिकायला जायचं आहे, मला अमेरिकेला शिकायला जायचं आहे. त्यांना कळलं कसं? क्षितिज विस्तारली. त्याच्यामुळे ही जी क्रांती आहे ती इतकी फास्ट आपल्या आयुष्यात येते की आपल्या सर्वांना AI शिकणं आवश्यक आहे. आता AI विचार कसं करतं आपण बघूया. खरं म्हणजे AIचे 2-3 प्रकार आहेत. एक प्रकार आहे तो ट्रॅडिशनल AI. ट्रॅडिशनल AI म्हणजे काय? तुम्ही मशीनला शिकवता की एखादी वस्तू कशी ओळखायची. फॉर एक्झाम्पल, काही ऑफिसेसमध्ये फेस रीडर असतात. तुम्ही पाहिलं असेल, पहिले आपण सही करायचो, मग त्याच्यानंतर अंगठे लावायचो. आणि आता तो कॅमेरा असतो. तुम्ही जर अटेंडन्सला गेलात तो कॅमेरा बघून दरवाजा उघडतो. बघितलंय कोणी? किंवा DG यात्रा एअरपोर्टला तुम्ही पाहिलं असेल. तर ते कसं करतात? ते ट्रॅडिशनल AIने करतात. म्हणजे काय की समजा तुम्हाला चिन्मय कसा दिसतो हे माहिती करून द्यायचं आहे AIला, तर तुम्ही माझे 3-4 फोटो काढणार किंवा DG यात्रामध्ये त्या आधारमधनं आपला फोटो घेतात आणि तुम्हाला स्वतः फोटो काढायला लागतो आणि त्याला मॅच करतात. हे साधं AI झालं की मॅचिंग, पॅटर्न मॅचिंग. मग ते पॅटर्न मॅचिंग आपलं लिहिण्याचं असू दे, पॅटर्न मॅचिंग फोटोचं असू दे, पॅटर्न मॅचिंग संगीताचं असू दे. पण जनरेटिव्ह AI जे आहे, हे आत्ता नवीन जे आलेलं आहे,
ते विचार करणारं इंजिन आहे. आणि म्हणून तुम्ही ह्या चॅट जीपीटीद्वारे पॅटर्न ओळखणारा स्टुडंट नाही करत. म्हणजे फोटो दाखवला, हे मांजर आहे, हा कुत्रा आहे, हे गुलाब आहे, हे नाही दाखवत, पण तुम्ही नवीन काहीतरी बनवता. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल चॅट जीपीटीने लोक निबंध लिहितात, कविता बनवतात, वेगवेगळे फोटो बनवतात. पाहिलं असेल ना तुम्ही. हे का बनवतात? कारण त्याला शिकवलेलं आहे की तुम्ही हे जे वाचायचं किंवा तुम्ही आधीचे जे नॉलेज दिलेलं आहे त्याला, त्याच्यावरनं नवीन मटेरियल कसं बनवायचं, हे नवीन जनरेटिव्ह ए आय आहे. म्हणून त्याला जनरेटिव्ह म्हणजे बनवणारं, निर्मितीक्षम ए आय असं म्हणतात. आणि ह्याच्यातलं तांत्रिक काही कळलं नाही तरी एक सांगतो तुम्हाला. तुम्ही गुगल सर्चमध्ये जेव्हा टाईप करता तेव्हा पहिले 2 शब्द टाकले की पुढचे 3 शब्द गुगल देतो, बरोबर? त्याला आपण ऑटो कम्प्लीट म्हणतो. म्हणजे तुम्ही म्हटलं बेस्ट रेस्टॉरंट इन वसई असं तुम्ही टाकायला गेलात, तर तुम्ही वसईत बसले तर तुम्ही बेस्ट रेस्टॉरंट अराउंड मी किंवा इन वसई वेस्ट तो स्वतःच टाईप करतो. त्याला ऑटो कम्प्लीट म्हणतात. तर चॅट जीपीटीला असं शिकवलं आहे की ऑटो कम्प्लीट पुढचं सेंटेन्स करायचं. म्हणजे काय की तो पॅटर्न मॅचिंग करत नाही. कारण मी कुठली कविता बनवायला सांगेन किंवा मी कुठलं चित्र बनवायला सांगेन, एवढं सगळं ट्रेन करणं ए आयला शक्य नाही आहे. मग तो त्याच्या आधीच्या माहितीवरनं मला काय हवं असेल बरं याचा एक तुक्का मारतो, शुद्ध भाषेत म्हणायचं झालं तर. आणि म्हणून चॅट जीपीटीमध्ये कधी कधी खोटी उत्तरं पण येतात. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याचशा केसेस पण झाल्यात. मध्ये साधारण 1 महिनाभरापूर्वी लोकमतमध्ये बातमी आलेली की एका वकिलाने सुप्रीम कोर्टामध्ये त्याचं ड्राफ्टिंग टाकताना अस्तित्वात नसलेली केस चॅट जीपीटीवरनं शोधली आणि कॉन्फिडेंटली सबमिट केली. त्या न्यायाधीशांनी ताशेरे ओढलेत की तुम्ही तुमचं काम वाचवायला उगाच काहीतरी खोट्या केसेस चॅट जीपीटीत काही सांगितलं. त्या वकिलाने चेक पण नाही केलं की अशी केस आहे का दप्तरामध्ये, लायब्ररीमध्ये, काही बघितलं नाही, टाकून दिलं. म्हणून चॅट जीपीटी खोटं का बोलतो? कारण चॅट जीपीटीकडे बोलण्याच्या आधी मी शिकवलेलं काहीच नसतं. त्याला शिकवलेलं असतं जगाचं ज्ञान, जागतिक ज्ञान मी शिकवलेलं असतं. आणि ते मी तुम्हाला सांगणार आहे काय शिकवलेलं असतं ते. तर ते जे ज्ञान आहे त्याने बनतं LLM, लार्ज लँग्वेज मॉडेल. आणि ह्याच्यातला मधला एल आहे ना, लँग्वेज, हा खूप महत्त्वाचा आहे. का? कारण हे भाषिक मॉडेल आहे. म्हणून तुम्ही जेव्हा चित्र बनवता, म्हणजे नॅनो बनानामध्ये चित्र बनवली असतील तुम्ही, त्या चॅट जीपीटी चित्र बनवतात हल्ली विद्यार्थी, तिथे सुद्धा तुम्ही ते चित्र मला कसं हवं हे टायपिंग करून सांगता, बरोबर? लँग्वेज, या मॉडेलला लँग्वेज कळते. आणि लार्ज म्हणजे किती? मी नेहमी उदाहरण देतो. जेव्हा चॅट जीपीटी पहिल्यांदा आलं त्याच्यानंतर त्याचं GPT 3.5 नावाचं मॉडेल होतं. आता ते मॉडेल GPT 5.4 पर्यंत पोहोचलं आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी एक डेटा पब्लिश केला होता की GPT 4 जे मध्ये आलं मार्च 2023च्या सुमारास, त्या मॉडेलला त्यांनी इतका डेटा दिला होता की जो तुम्ही आणि आम्ही वाचायला बसलो तर आपल्याला 3000 वर्ष लागतील. किती? 3000 वर्ष तुम्ही जागेवरनं उठू शकत नाही, एवढं वाचन त्या मॉडेलला दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे काय झालंय की त्याला जगातलं सगळं कळतं. सर्व गुण संपन्न म्हणतात ना, की त्याला शेक्सपियरची कविता सुद्धा बनवता येते, त्याला एखादी रेसिपी पण बनवता येते, आणि त्याला एखादं वैचारिक तुम्हाला उतारे वाचून दाखवता येतो. याचं कारण त्यांनी त्याला स्पेसिफिकली सायन्ससाठी, टेक्नॉलॉजीसाठी, मॅथमॅटिक्ससाठी, कवितेसाठी ट्रेन नाही केलं आहे. त्याला सांगितलं ही सगळी पुस्तकं वाच, वेबसाईटवरचा डेटा वाच, आणि तुझं तू एक काहीतरी नॉलेज बनव. आणि म्हणून चॅट जीपीटी हा, ज्याला हॉरिझॉन्टल नॉलेज आपण म्हणतो, सर्व गुण संपन्न, की तेच मॉडेल बरंच काही करू शकतं. आणि म्हणून त्याला फाउंडेशनल मॉडेल म्हणतात. म्हणजे काय की त्याच्यावर लोकांनी मग बरंच काय काय बनवलं. म्हणजे तुम्ही परप्लेक्सिटी ऐकलंय का? परप्लेक्सिटी कोणी ऐकलंय? परप्लेक्सिटी तुम्हाला दाखवीन. परप्लेक्सिटी हे मॉडेल आहे की ज्यांनी चॅट जीपीटी वापरून स्वतःचा एक रॅपर बनवला की मला पुस्तकांचे जर उतारे वाचायचे असतील किंवा मला काही रिझनिंग करायचं असेल तर त्यांनी फाउंडेशनल मॉडेल जीपीटी वापरलं आणि स्वतःचं एक सॉफ्टवेअर बनवलं. पण LLM इज फाउंडेशनल. ठीक आहे. आता AIचे स्तर किती आहेत? आपण सध्या संकुचितमध्ये आहोत. संकुचितचा अर्थ काय की AI अजूनही मानवाने दिलेल्या कामावर काम करतं. म्हणजे मी त्याला सांगितलं पत्र लिही, मी त्याला सांगितलं कविता लिही, मी त्याला सांगितलं असं कर, तर AI ते करतं. त्याच्या पुढची जी स्थिती आहे ना की सर्व क्षेत्रांमध्ये मानवीय बुद्धिमत्ता. याचा अर्थ काय? साधं उदाहरण देतो. आपल्याकडे लहान मुलं असतात, छोटी मुलं घरामध्ये. ते मूल जेव्हा चालायला लागतं तेव्हा त्याला धावायचं कसं तुम्ही सेपरेटली शिकवता का? नाही ना. ते आपोआप दुडदुडू आपलं आपलं धावतं. ते फुटबॉल खेळायला जातं
तेव्हा फुटबॉल खेळताना असं वेगळं धावायचं हे आपण त्याला शिकवतो का? ते कोचिंग बिचिंग पुढची गोष्ट की त्याच्यातले बारकावे त्यांना ते त्याचे सर शिकवतील, पण फुटबॉल खेळताना धावायचं असतं किंवा क्रिकेट खेळताना रन काढायला धावायचं असतं हे आपण वेगळं नाही शिकवत मुलांना. ती झाली मानवी बुद्धिमत्ता. पण सध्या मला ए आयला एखादं काही शिकवायचं असेल मॉडेल, तर मला बुद्धिबळ खेळणारं ए आय दुसरा कुठला खेळ खेळू शकत नाही. म्हणजे ती जी बुद्धिमत्ता आपल्या मानवांची आहे की मी एकाकडनं शिकून दुसरीकडे वापरीन, ती बुद्धिमत्ता ए आयकडे अजून नाही. पण शेवटचा स्तर जो आहे सुपर ए आय, त्याला आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स असं म्हणतात, ASI. याचा अर्थ काय? हॉलिवूडच्या विज्ञान कथा की कोणे एकेकाळी असं एक 15-20 वर्षांनी रोबोट जगाला पादाक्रांत करतील असं म्हणतात. मग तुम्ही त्यावेळेला काहीच करू शकणार नाही, ते मानवाचं फूड बंद करतील, मग ते स्वतः पुनरुत्पादन करतील वगैरे वगैरे. आता ही विज्ञान कथा अजून आहे. होईल का होणार नाही का आपण कोणीच सांगू शकत नाही. मला तुम्ही पर्सनली विचाराल तर मला वाटत नाही हे होईल. याचं कारण ए आय कितीही प्रगत झालं तरी ए आयला स्वतःचा इतिहास, स्वतःची संस्कृती आणि स्वतःचं कुटुंब नाही आहे. नीट विचार करा. माणसाला पॉवर, पैसा कशासाठी हवा असतो? माणसाला पैसा, पॉवर कशासाठी हवी असते? स्वतःच्या कुटुंबासाठी, समाजासाठी, मुलांसाठी किंवा कोणासाठी? माणूस किती पैसे खाणार? माणसाने मोठी 4 घरं बांधली आणि एकटा माणूस आहे, काय करणार? हा विचार करा. त्याच्यामुळे ए आयला हे जे आपले सामाजिक धागे आहेत ते नाही आहेत. त्याच्यामुळे तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी ए आय स्वतःची आर्मी का बनवेल? तो माणसांना मारून काय करेल? त्याच्यामुळे मला वाटत नाही की ए आय असं कधी होईल. पण शास्त्रज्ञ म्हणतात म्हणून मी स्लाईडवर टाकलं की ठीक आहे, अशी एक शक्यता आहे की ए आय आपल्यापेक्षा हुशार होऊ शकतं नंतर. आता हे सगळं डोक्यावरनं गेलं की नाही तुमच्या? खरं खरं सांगा, अगदी खरं खरं सांगा. खूप डोक्यावरनं गेलं ना? ASI, AI, ChatGPT, LLM. थोडं जमिनीवर येऊया. आता आपण स्वतः काय करता येईल त्याच्यावर चर्चा करूया. काही प्रश्न आहेत का आत्तापर्यंत? असेल तर आत्ताच विचारा. समजतंय? जास्त डोक्यावर न जातंय? फास्ट होतंय? बरोबर चाललंय? गुड. तर आपल्या सर्वांना एकच कला शिकायची आहे. आपल्याला कुठलाही ए आयचा कोर्स करायचा नाही आहे, की आपल्याला कुठल्याही कॉलेजात जायचं नाही आहे, की आपल्याला कोणालाही पैसे द्यायचे नाही आहेत. आपल्याला फक्त प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग शिकायचं आहे. आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग या शब्दाची अशी गंमत आहे की त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग शून्य आहे. नीट लक्ष द्या. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग या शब्दामध्ये इंजिनिअरिंग शून्य आहे, पण बोलायला छान वाटतं, 4 लोक तुम्हाला भाव देतात म्हणून तो शब्द काढलेला आहे. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय? की तुम्हाला ए आयने तुमच्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगण्याची कला. ए आयने तुमच्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगण्याची कला म्हणजे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे? कोणी सांगू शकेल मला? चांगला प्रॉम्प्ट इंजिनिअर होण्यासाठी आपल्याकडे काय ज्ञान हवं किंवा काय स्किल सेट हवा? कोणी सांगू शकेल मला? सॉरी? लँग्वेज ॲब्सोल्युटली. आजकाल भाषा कोणी शिकायला बघतं का? प्रत्येक मुलाला विचारलं तुला काय व्हायचं आहे? मला AI इंजिनियर व्हायचं आहे. पुस्तकं वाचतोस का? नाही, वेळच नाही मिळत. मग जर आपल्याला भाषाच येत नसेल आपली, तर तुम्ही प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग काय करणार? कारण शेवटी तुम्हाला ए आयला पण, मी मगाशी पहिल्या स्लाईडमध्ये सांगितलं ना की बदललं काय, की कम्प्युटरला माझी भाषा कळायला लागली. पण मलाच माझी भाषा चांगली येत नसेल तर कॉम्प्युटरला मी काय सांगणार? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि पालकांनी विशेष लक्ष द्या, मुलांनी पण विशेष लक्ष द्या. कारण आत्ता असं होतंय ना की भाषा ऑप्शनला. सगळ्या शाळांमध्ये मी जेव्हा जातो करिअर गायडन्स करायला, कोचिंग करायला, प्रत्येक मुलं म्हणतात सर ते लँग्वेज 10वी नंतर काय फायदा होत नाही त्याचा, आम्ही मॅथ्स आणि सायन्सच करणार. पण जर मी तुम्हाला सांगितलं की अमेरिकेमध्ये प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगला आज 2 कोटी पगाराच्या नोकऱ्या आहेत, लगेच सगळे पालक काय म्हणतील? सर सांगा ना याला कसं प्रॉम्प्ट इंजिनिअर बनवायचा, सांगा ना कुठला कोर्स करायचा. कारण आपल्यासाठी सगळ्या गोष्टी पैसा आणि पॅकेजवर फिरतात, बरोबर? तर म्हणून सांगतो भाषेवर महत्त्व खूप आहे. या भाषेसाठी आपल्या मुलांना, आपल्या पुढच्या पिढीला आपण तयार करूया. कारण तुम्हाला आता बोलून सगळं करता येतं आणि तुम्हाला दाखवीन त्याच्याकडे डेमो आपल्याला वेळ मिळाला तर. ठीक आहे? तर आता प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय करायचं? तुम्ही याचा फोटो काढून घेऊ शकता. या स्लाईडचा फोटो काढून घ्या तुमच्याकडे फोन असेल तर. अतिशय सोपं आहे, काही इंजिनिअरिंग नाही आहे. तुम्हाला त्या ए आयला एक कॅरेक्टर द्यायचं आहे. कॅरेक्टर म्हणजे काय? की तू कोण आहेस? आता इथे कोणी ट्रॅव्हल एजंट आहेत का?
ट्रॅव्हल बिझनेस असलेले कोणी आहेत का? ठीक आहे. तर समजा मला ट्रॅव्हल प्लॅन करायचं आहे. मला समजा 7 दिवसाच्या सहलीसाठी केरळला जायचं आहे. तर मी काय म्हणणार, कॅरेक्टर भूमिका, तू माझा ट्रॅव्हल एजंट आहेस. पहिलं शब्द काय, तू माझा ट्रॅव्हल एजंट आहेस. तुम्हाला नक्की काय हवंय? रिक्वेस्ट, मला 7 दिवसांच्या केरळ सहलीचं नियोजन करून हवंय. रिक्वेस्ट. ओके. एक्झाम्पल, आणि मला अशी सहल दे की जी सहल साधारणपणे वीणा वर्ल्डच्या ब्रोशरमध्ये आहे किंवा केसरी टूरच्या ब्रोशरमध्ये आहे. त्या वेबसाईटवर असतात ना सहली. समजा मला एखादी सहल आवडली, पण मला ग्रुपबरोबर नाही जायचं आहे, मला स्वतःहून जायचं आहे. तर मी काय करणार, मी त्या वेबसाईटला जाणार, त्यांची ती वेबसाईटची जी लिंक असते ती तिथे पेस्ट करणार आणि सांगणार की असं काहीतरी मला एक 7-8 दिवसाची केरळाची सहल तू प्लॅन करून दे. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट म्हणजे काय, मला काय हवं आहे. म्हणजे उदाहरणार्थ मला समजा शाकाहारी जेवण हवं आहे. आता केरळामध्ये मासे खूप फेमस आहेत, पण मी नाही खाऊ शकत समजा. तर सांगा की मला अशी सहल दे जिथे मला शाकाहारी जेवण मिळेल. किंवा माझ्याबरोबर माझे आई वडील आहेत, ते वरिष्ठ नागरिक आहेत, त्यांना जास्त चालता येणार नाही. मग तशी सहल मला डिझाईन करून दे की जिथे मला माझ्या वडिलांना आईला जास्त चालायला लागलं नाही पाहिजे. किंवा माझ्यावर लहान मुलं आहेत, लहान मुलं हल्ली गाडीत बसत नाहीत. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, गाडीत बसायला कंटाळतात. म्हणजे इकडनं स्टेशन पण जाईपर्यंत कधी बंद थांबणार असं विचारतो. माझी मुलगी, छोटी मुलगी आहे, 4थीत आहे, तिला तर गाडीत बसून वसई स्टेशनला जायला कंटाळा येतो. मग मी त्याला सांगणार की हे बघ, माझ्या कुटुंबामध्ये 2 लहान मुलं किंवा मुली आहेत, तर त्यांना ना गाडी 2-3 तासाच्या वरती बसेल असं देऊ नकोस. कारण केरळमध्ये सुद्धा तुम्ही कोचीन ते मुन्नार गेला असाल तर 3.5-4 तासाचा घाटाचा प्रवास आहे. किंवा अजून मला राजस्थानात फिरायचं असेल कुठे काही, तर ते पण सांगा. म्हणजे ॲडजस्टमेंट करा, अटी आणि मर्यादा घाला. त्याच्यानंतर टाईप ऑफ आउटपुट, तुम्हाला कसं आउटपुट हवं आहे. तुम्हाला टेबल हवं आहे, तुम्हाला PDF हवं आहे, तुम्हाला एक पेज हवं आहे. आणि अतिरिक्त सूचना म्हणजे काय, शेवटचं एक्स्ट्रा म्हणजे काय की फनी म्हण. आता हे ट्रॅव्हलमध्ये होणार नाही, पण तुम्हाला कविता पाहिजे करून, तर फनी टोन कर, प्रोफेशनल टोन कर, फ्रेंडली टोन कर. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही हे फ्रेमवर्क पाहिलं तर तुम्हाला कळेल की हीच तर भाषा आहे. आज जर तुम्ही मानवाला सांगितलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही जर ट्रॅव्हल एजंटच्या ऑफिसमध्ये आज गेला, तुम्ही हेच तर करता की नाही. आज तुम्हाला मी सांगितलं AI विसरून जा, कुठल्याही वसईतल्या ट्रॅव्हल एजंटच्या ऑफिसला जा आणि त्याला मला केरळा ट्रिपला जायचे, मुलांच्या परीक्षा संपल्यात. तुम्ही हेच त्याला सांगणार की नाही, माझ्या घरात किती माणसं आहेत, माझं बजेट किती आहे, मला काय हवं, मला काय नको, मला काय खायचं आहे, मला काय प्यायचं आहे, हेच सांगणार ना. मग आपण जेव्हा ChatGPTला जातो तेव्हा फक्त केरळा टूर फॉर 7 days सांगून का मोकळे होतो. मग काहीतरी फालतू उत्तर येतं, मग आपण काय म्हणतो, अरे त्या यायला काय कळत नाही. याचं कारण आपल्याला गुगलची सवय झाली आहे. गुगलमध्ये आपण शब्द टाईप केले की पुढचे शब्द गुगलच टाईप करतो. त्याच्यामुळे आम्हाला लिहायची सवय पण उरली नाही. जशी भाषेची सवय उरली नाही, लिहायची सवय पण उरली नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपण शॉर्टकट मारतो आणि शॉर्टकट मारल्यामुळे AIची उत्तरं घाणेरडी येतात. मग आपण कट्ट्यावर बसून चकाट्या पिटायला मोकळे. हे ते फालतू AI काय नाही, मी ट्राय केलं, काही येत नाही त्याला. हे करून बघा, हे फ्रेमवर्क करून बघा, तुम्हाला AIकडनं क्वालिटी उत्तर येतील. आणि म्हणून मी म्हटलं फोटो काढून घ्या स्लाईडचा. झाला सगळ्यांचा, झाला काढून, पुढच्या स्लाईडला जाऊ. आता करायचं काय, विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, आणि कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे मेन आहेत की आपल्याला अभ्यासात मदत. आता किती मुलं अभ्यासात AIचा आत्ता वापर करतात सध्या? गुड. पण दुसरा प्रश्न विचारतो, खरं उत्तर द्यायचं. आई बाजूला बसलेली आहे म्हणून विचारतो. AIचा वापर म्हणजे दिलेला होमवर्क फोटो काढून ChatGPTला सांगायचा आणि उत्तर दे असा करतेस का वेगळा काही करतेस? काय करतेस वेगळा? तिला माईक द्याल का कोणी? आहे माईक आपल्याकडे अजून एक हँड माईक आहे. मॅडम तुमचा माईक द्याल तिला? आणि खरं खरं सांगा आई, आता घरी गेल्यावर लाज गाडलीस माझी असं नको. AI म्हणून आम्हाला 9th पासून हा विषय आहे. तर 9th आणि 10th मध्ये AI स्पेशल सब्जेक्ट होता, त्याचे बोर्ड्सही दिले आहेत मी. तर ते प्रोजेक्ट्स वर्कसाठी वगैरे करायला मी AI वापरायची. फॉर एक्झाम्पल जर आम्हाला काय प्रोजेक्ट असायचे एव्हरी मंथ एंडला, तर ते प्रत्येक प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी AIचा पार्ट होता. तर त्या पार्टसाठी आम्हाला ChatGPT वगैरे असं रिसर्च वर्कसाठी वापरायचे.
बरोबर आहे, पण मग त्याचं तू कॉपी पेस्ट नाही करायचं, बरोबर. नाही. तुला त्याचा एक ढाचा मिळायचा की काय काय बुलेट पॉईंट्स आहेत आणि हो. प्रोजेक्ट वॉज युअर आउटपुट, राईट. येस. नो दॅट इज द राईट वे. टाळ्या वाजवायच्यासाठी एकदा. सो दॅट इज बस. सो दॅट इज अ राईट वे ऑफ युझिंग AI. म्हणजे काय की पूर्वी आपण काय करायचो, म्हणजे मी जेव्हा इंजिनिअरिंग केलं तेव्हा आमच्या वेळेला इंटरनेट पण नव्हतं. तर लायब्ररीमध्ये जाऊन आपण टिपणा काढायचो. तुम्ही सर्वांनी केलं असेल ना. आपल्याकडे लायब्ररी हा एकच, वाचनालयात जायचं, पुस्तकं घ्यायची मोठी मोठी, आपल्या नोट्स काढायच्या, घरी यायचं. ह्या मुलांना ॲडव्हान्टेज काय आहे, त्या नोट्स काढण्याचं जे त्यांचं तंत्र आहे ते आता AI वर झालं आहे. पण शेवटी लिहिलेला निबंध, केलेला प्रोजेक्ट हे त्यांचं ओरिजिनल आउटपुट पाहिजे. आणि म्हणून विद्यार्थ्यांनी तसा वापर करावा. हे मी दाखवतो तुम्हाला कसा करावा. नोकरदार, आता तुमच्या किती लोकांच्या ऑफिसमध्ये को पायलट किंवा जेमिनाय वापरतात मला माहिती नाही, पण आमच्याकडे वापरतात. म्हणजे मला एखादं ईमेल लिहायचं असेल किंवा मला एखादं रिसर्च करायचं असेल माझ्या व्यावसायिक ह्याच्यामध्ये, तर मी करू शकतो. आणि ज्येष्ठ नागरिक, व्हॉईस नोट किती जणं पाठवतात मोबाईलला? व्हॉईस नोट्स व्हॉट्सॲपला किती लोक पाठवतात? सोपं पडतं ना ते टाईप करण्यापेक्षा. दुसरी गंमत आहे, तुम्ही बोलून टाईप करू शकता. हे किती लोक करतात मराठीमध्ये? व्हेरी गुड. हे पण AI आहे आणि त्याचे पण वापर आपण प्रॉम्प्टने सुद्धा करू शकतो. म्हणजे हे तर साधं AI झालं, व्हॉट्सॲपमध्ये, फेसबुकमध्ये टाईप करणं, बोलणं वगैरे वगैरे. तर आपण एक एक प्रकार घेऊया, ठीक आहे. आता गुगल जेमिनाय हे किती लोकांनी वापरलं आहे? व्हेरी गुड. सो जेमिनाय इज ChatGPT सारखं एक मोठं फाउंडेशनल मॉडेल आहे. आणि मी मुद्दाम का सांगतो की हल्ली जसं बिस्लरीचं पाणी तसं सगळे ChatGPT झालं आहे. आता हे जे या ब्रँडचं नाव आहे ॲक्वा निम्फ, पण आपण वसीकर काय म्हणतो, ओय बिस्लरी आणली आहे का? तसा प्रॉब्लेम आहे की सगळ्यांना ChatGPT एकच माहिती आहे, सामान्य नाम झालं आहे. पण ChatGPT सारखी बरीच मॉडेल आहेत. अँथ्रोपिकचं क्लॉड तुम्ही ऐकलं असेल, जेमिनाय ऐकलं असेल, आणि ही सगळी मॉडेल आपल्याला उपलब्ध आहेत वापरायला. तर गुगलचं जेमिनाय का? कारण आपल्याकडे बऱ्याचशा लोकांकडे अँड्रॉइड फोन्स असतात. अँड्रॉइड फोन हे गुगलचे आहेत. तुमच्याकडे जीमेल ID असतो, कारण तुम्ही अँड्रॉइड फोन सेटअप करू शकत नाही जीमेल ॲड्रेसशिवाय. मग तुमच्यासाठी गुगल जेमिनाय हे चांगलं सॉफ्टवेअर आहे, कारण ते गुगलच्या अख्ख्या इकोसिस्टीमशी जोडलेलं आहे, ठीक आहे. आणि अगेन मी तुम्हाला उदाहरण सांगतो की, आणि ह्याच्यावर तुम्ही व्यवस्थित विचार करा, म्हणजे हा वैद्यकीय सल्ला नाही आहे. वैद्यकीय सल्ला गुगलवरनं किंवा ChatGPTवरनं कधीच घेऊ नका. पण तुम्हाला तुमचे रिपोर्ट समजून घ्यायचे स्वतःहून की मला काय झालं आहे. डॉक्टरकडे जायच्या आधी तर तुम्ही तुमचं नाव खोडा त्याच्यावर, कारण स्वतःचं पर्सनल इन्फॉर्मेशन कधी कोणाला द्यायची नाही. समजा मला ब्लड रिपोर्ट मी केलेला आहे किंवा मी एक्सरे केलेला आहे, मी त्याच्यावरचं नाव खोडतो आणि विचारतो, बाबा रे तू बघ डॉक्टरसारखं आणि मला सांग मला काय झालं असेल किंवा माझं हे कसं माझं रिपोर्ट्स आहेत. तिथपर्यंत उपयोग चांगला आहे, पण सेल्फ मेडिकेशन करायचं नाही. लोक गुगलला सर्च करून डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरला त्रास देतात. तसं करू नका. पण तुम्हाला नॉलेज मिळवायला की डॉक्टरने तुम्हाला 4 अवघड शब्द सांगितले की तुम्हाला हे झालं आहे, तर ते काय असतं बाबा, त्याची ट्रीटमेंट काय असते, वापरा. नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. विद्यार्थ्यांसाठी हे आहे. आता ChatGPTचा एक सॉक्रेटिक मोड आहे. किती लोकांनी पाहिलं आहे? आणि पालकांनी, विद्यार्थ्यांनी नोट करून घ्या. तू पण नोट करून घे. सॉक्रेटिस नावाचा ग्रीक तत्ववेत्ता होता, माहिती आहे? नाव तरी ऐकलं असेल. तर सॉक्रेटिसची एक फेमस पद्धत होती शिकवायची. तो कधीच सरळ उत्तर द्यायचा नाही. तुम्ही त्याला विचारायला गेलात ना, तर तुम्हाला 4 प्रश्न उलटे विचारायचा. म्हणजे चर्चात्मक शिक्षण. उत्तर तुम्हाला सरळ कधी मिळणार नाही आणि त्याच्यातनं विद्यार्थी शिकायचा. तर ChatGPTने काय केलं, एक सॉक्रेटिक मोड म्हणून आणलं आहे. आणि त्याचं उदाहरण आहे बघा. मी इयत्ता 10वीचा विद्यार्थी आहे, मला अल्जिब्राचं गणित सोडवायचं आहे, मला थेट उत्तर न देता एका शिक्षकासारखी पायरी पायरीने मदत कर. आणि हे म्हणजे काय, मी असं सांगत नाही, मी जर तिला प्रश्न विचारला की तू फोटो काढून जर पाठवलास गणिताचा, उत्तर मिळणार. पण ती विद्यार्थिनी शिकेल का त्याच्यात? उत्तर मिळणार, पण माझं शिक्षण होईल का विद्यार्थी म्हणून? नाही ना. मग म्हणून आपल्याला सॉक्रेटिक मोड वापरायचा आहे. तो कुठे कुठे असायचा तो मी तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट. हे बघा, ChatGPTची विंडो असते ना, इथे लेफ्ट साईडला तुम्हाला सॉक्रेटिक मोड दिसेल. हा बघा, खाली असतो इकडे सॉक्रेटिस मेथड. ChatGPTमध्ये लेफ्ट साईडला असतं ना, तिथे एक सॉक्रेटिक मेथड नावाचं एक बटन आहे. ते क्लिक केलं की तुम्हाला असं सॉक्रेटिक मेथड दिसणार. आणि तुम्हाला कुठलंही विद्यार्थ्यांना अगदी पहिलीपासनं ते इंजिनिअरिंगपर्यंत ते PhD पर्यंत तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम पडला, तुम्हाला वर्गामध्ये समजला नाही, शिक्षकांनी तुम्हाला कितीही समजावला, समजला नाही, क्लासेसमध्ये समजला नाही, तुम्ही घरी जायचं, ChatGPT उघडायचा, सॉक्रेटिकवर जायचं आणि सॉक्रेटिकला सांगायचं की बस
मी 9वीची विद्यार्थिनी आहे, मी इंजिनिअरिंगची फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आहे, मी कायद्याचा विद्यार्थी आहे आणि मला अमुक तमुक कन्सेप्ट समजत नाही, मला सॉक्रेटिक्ससारखं शिकव. मग तो तुम्हाला 4 प्रश्न विचारेल, तुम्ही त्याला 4 उत्तरं द्याल आणि तुमचं शिक्षण घर बसल्या 0 पैसे देऊन चांगलं होईल. हे विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा उपयोग आहे. मला थेट उत्तर देऊ नकोस, मला विचार करायला लाव. मला विचार करायला लाव. आणि जर तुम्ही AI ला तुमच्याबरोबर विचार करायला लावलात तर शक्यता खूप वाढतात. आता दुसरं टूल आहे नोटबुक LM. हे वापरलंय कोणी? गुगलचं नोटबुक LM. आपल्याला वेळ उरला ना, आज इथे इंटरनेट आहे तर मी तुम्हाला दाखवीन सगळी टूल, पण मी जरा फास्ट जातोय कारण मला तुम्हाला प्रश्नोत्तराला पण वेळ द्यायचा आहे. नोटबुक LM मध्ये तुम्हाला काय करता येतं? तुमची अख्खी पाठ्यपुस्तकं PDF मध्ये तुम्ही अपलोड करू शकता. अख्खी पाठ्यपुस्तकं अपलोड करू शकता आणि त्याला सांगू शकता की ह्याचे फ्लॅश कार्ड बनव, ह्याचा माइंड मॅप बनव, ह्याच्या स्लाइड्स बनव आणि एक पॉडकास्ट बनव. आणि ह्याचा फायदा काय होतो की समजा म्हणजे जे शिक्षक असतील इकडे, तर शिक्षकांना माहिती असेल की लर्निंग जे आपलं असतं ते लर्निंग मल्टिपल पद्धतीने होतं. म्हणजे काही जणांना वाचून समजतं, काही जणांना ऐकून समजतं, काही जणांना पाठांतर करायला मोठ्याने बोलावंच लागतं, काही लोकांना लिहून समजतं. म्हणजे पुस्तक वाचतोय, मी माझ्या नोट्स काढतोय तर मला जास्त डोक्यात राहतं. तर हे ऑडिटरी लर्निंग, व्हिज्युअल लर्निंग हे प्रकार आहेत. तर जर तुम्हाला पुस्तक वाचून डोक्यात काही जात नसेल, कितीही पुस्तक वाचलं, नोटबुक LMला जायचं, त्याला सांगायचं पॉडकास्ट बनव. तो तुमच्या त्या पाठ्यपुस्तकातल्या पाठाचा एक 10 मिनिटाचा पॉडकास्ट बनवतो, जशी 2 लोक एकमेकांशी बोलतायत. आणि पाहिजे त्या भाषेत बनवतो, मराठी, हिंदी, इंग्रजी, पाहिजे त्या भाषेमध्ये. आणि त्याच्यात गंमत अशी आहे की तुम्ही त्यांना थांबवून, जसं रेडिओवर आपण फोन करतो ना, ही माझी फरमाईश आहे, तर तुम्ही तो पॉडकास्ट थांबवून त्याला विचारू शकता टाईप करून, पण मला हा प्रश्न पडला, तुम्ही आत्ता जे बोललात ना मला नाही समजलं, परत समजावा ना मला. म्हणजे किती ब्युटिफुल आहे की पूर्वी शिकवणीला जायचो आपण, शिकवणी वर्ग म्हणजे काय की शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये परस्पर संवाद 1:1. कारण आपल्याकडे मुलं एका वर्गात 60-70 असतात. तर शिक्षक वैयक्तिक कसं देणार लक्ष? तर त्याचा आन्सर हे आहे की समजा शिक्षकांना काही कारणाने वैयक्तिक लक्ष देता आलं नाही किंवा त्या मुलाला सगळ्यांच्या गर्दीत समजलं नाही, तर तो मुलगा किंवा मुलगी घरी जाऊन हे स्वतःचं वापरू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर गृहिणींसाठी किती गृहिणी रेसिपी शोधतात ChatGPTवर. व्हेरी गुड. म्हणजे असं पण आहे की तुम्ही करून बघितलं का माहिती नाही, मी माझ्या डेमो होता एक. तुम्ही फक्त एक काम करायचं, तुमचा फ्रीज उघडायचा आणि फोटो काढायचा फ्रीजमध्ये कुठल्या भाज्या आहेत, किती अंडी आहेत, किती काय फळं आहेत, काय ते, आणि सरळ तो फोटो ChatGPTला अपलोड करायचा. घरी गेल्या गेल्या करून बघा आणि त्याला सांगायचं माझ्या घरात 4 माणसं आहेत, या एवढ्या ह्याच्यात मला बाजारात जायला कंटाळा आलाय. लिहायचं सरळ, मला बाजारात जायला कंटाळा आलाय, स्विगी इंस्टामार्ट बंद आहे, किंवा माझ्या घरी ते डिलिव्हरी येत नाही ब्लिंकिटची, तर एवढ्याच सामानामध्ये मी काय जेवण बनवू? तो तुम्हाला व्यस्त जेवणाच्या रेसिपी बनवून देतो. ट्राय करा आणि मस्त बनवून देतो. आणि तुम्ही त्याला परत सांगायचं हां की मला शाकाहारी पाहिजे, मांसाहारी पाहिजे, माझे उपास चालू आहेत, मी चिकन खात नाही, मासे चालतील, किंवा अंडी चालतात, अंडी प्रोटीन आहे, ते उपासाला चालतं, वगैरे वगैरे. सगळं सांगा की तुम्हाला फ्रीजमधल्या जिन्नसांवरनं काय जेवण करायचं ChatGPT सांगू शकतो. आणि ज्येष्ठांसाठी तुम्ही अलार्म लावू शकता, तुम्ही औषधांच्या वेळा त्याच्यामध्ये सांगू शकता, किंवा तुम्ही बोलू शकता, गप्पा मारू शकता. तुम्ही जर म्हणजे आता मी परत सांगतो, डोंट अंडरस्टँड मी अदरवाईज, मानवी भावभावनांना कोणी रिप्लेस करू शकत नाही. ओके, दॅट इज पॉईंट नंबर 1. म्हणजे मला जो माझ्या मित्राशी बोलून, मैत्रिणीशी बोलून, सरुदाशी बोलून जे मला आनंद वाटतो, तो मला AIशी बोलून वाटतो का? नाही आहे. पण आज असं झालं आहे की घरटी एक माणूस अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियामध्ये, आई वडील वसईमध्ये एकटे आहेत, मोठी मोठी घरं बांधली आहेत, त्यांच्याकडे बोलायला कोण नाही आहे. मग अशा वेळेला तुम्ही ChatGPTशी गप्पा मारू शकता. एका आजीचा इंस्टाग्रामला व्हिडिओ आला होता, मी तो वेळ असेल तर दाखवीन तुम्हाला. ती आजी मस्त गप्पा मारते मराठीमध्ये की अगो जेमिनी, माझा आज वाढदिवस आहे, मग माझ्या मुलीने पुरणपोळ्या केल्या आहेत, वगैरे वगैरे. आणि ती जेमिनी पण मजा, हां आजी किती वर्ष झाल्या तुम्ही, मग आज काय प्लॅन आहे, कोण येणार आहे तुमच्या घरी, वगैरे वगैरे. तर गंमत म्हणून वापरा नाही ChatGPT गप्पा मारायला, काय फरक पडतो, ते पण पॉसिबल आहे. पण अगेन इट्स नॉट अ रिप्लेसमेंट ऑफ ह्युमन. तुम्हाला जर कट्ट्यावर जाऊन, चर्चमध्ये जाऊन, वाचनालयात जाऊन, गार्डनमध्ये जाऊन जर 4 लोक भेटणार असतील, ऑलवेज प्रेफर्ड दॅन AI. पण एकटेपणा घालवायचा असेल तर AI आहे. आता नोकरी आणि व्यवसायामध्ये कसा वापर करायचा? किती लोकांना इकडे कोडिंग येतं?
कोडिंग कोणाला येतं? असा अर्धवट कशाला, असं कर किंवा असं कर ना, घाबरतो कशाला? मी तुला विचारणार नाही कोड करून दाखवा मला, तू जाम घाबरला. स्टेजवर बोलवतात का काय? म्हणजे 200 लोकांमध्ये 2 मुलांना कोडिंग येतं, बरोबर आहे. पण समाज म्हणून मला पाहिजे ना, मला वेबसाईट बनवायची आहे, मला ॲप्लिकेशन बनवायचं आहे मोबाईलचं, मग मी काय करायचं? परत इंजिनिअरिंग कॉलेजला जायचं का? नाही ना. मग मला फटाफट कसं बनवायचं तुम्हाला सांगतो. आता मी काल गंमत केली एक. मला इथे आज व्याख्यान द्यायचं होतं, तर मी रात्री जेमिनाला एक प्रॉम्प्ट दिला की मला लोकसेवा मंडळ बंगली यांची वेबसाईट बनवायची आहे. आणि तुम्ही मुद्दाम तो लाल हे बघू शकता, लांबनं दिसत नसेल. रात्री 10:14 मी बसले होतो. माझ्या लॅपटॉपवरचा स्क्रीनशॉट आहे. रात्री 10:14 ठीक आहे. आणि मी लोकसेवा मंडळाला सांगतो, तुमच्याबद्दल इंटरनेटवर माहिती काहीच उपलब्ध नाही आहे. मी खूप ट्राय केला. आपल्या यूट्यूब चॅनलवर 13 व्हिडिओ आहेत, पण बाकी आपले अहवाल किंवा आपली जी तुम्ही लावलेत ते नाही आहे इंटरनेटवर. त्याच्यामुळे त्याला जास्त माहिती नाही मिळाली. म्हणजे वेबसाईट बनवायला जी माहिती लागते. हा माझा नाही आला, दुसरा कुठला आला? हा दुसरा कोणाचा लॅपटॉप आला ना? ठीक आहे, ओके, गुड. बरं, मला 5-10 मिनटं जास्त मिळतील का तुमच्या वेळेची? आता ही बघा, ही जी वेबसाईट बनली आहे ना, ही काल रात्री 10:30 वाजता बनवलेली आहे. आता अबाउट अस, आता मला जास्त माहिती मिळाली नाही म्हणून इंटरनेटवर जे मिळाली त्याने उचलली. एज्युकेशन इनिशिएटिव्ह, कम्युनिटी सोशल वेलफेअर, न्यूज अँड इव्हेंट्समध्ये त्याला मिळाले आपले उपासकालीन व्याख्यान. मला हे केलं आहे का आपण बंगली नका क्लिनिक डिसेंबरला केलेलं का 2025ला? त्याचं त्याने कुठलं तरी मिळालं इंटरनेटवर, राईट. गॅलरी, त्याला फोटो नाही मिळाले कुठले आपले. आणि कॉन्टॅक्ट, आता कॉन्टॅक्ट त्याने बरोबर घेतला बघा, लोकसेवा मंडळ हॉल बंगली नका सांडोर वसईवे 401-201. आणि त्याने मॅप बीप सगळा टाकला. त्याला ईमेल नंबर नाही मिळाला मोबाईल नंबरचा. आणि हा त्याने स्वतःच काहीतरी एक खोटा ईमेल बनवला, contact@loksevamandaळ.org. पण सांगायची गोष्ट अशी आहे की 6 मिनिटात, आता ह्याला जर मी डेटा दिला असता ना, म्हणजे मला समजा गॉडफ्रे साहेबांनी किंवा लेस्ली साहेबांनी जर जुने अहवाल दिले असते आणि ते सगळे अहवाल मी स्कॅन करून माझ्या ड्राईव्हवर असते, तर 5 मिनिटात लोकसेवा मंडळाची 25, 30, 40 वर्षाची हिस्ट्री अख्ख्या वेबसाईट बनली असती. आणि हे आपण कोणीही करू शकतो. आणि ह्याच्यासाठी आपल्याला काही तांत्रिक नॉलेज नाही लागत. सरळ सांगायचं की लोकसेवा मंडळाची वेबसाईट बनवायची आहे, ही त्याची लिंक आहे, हे त्याची माहिती मी तुम्हाला अपलोड करतोय, मला वेबसाईट बनवून दे. त्याने बनवून दिली. तर हे मुद्दाम तुम्हाला दाखवायचं होतं. आता आपण परत आपल्या प्रेझेंटेशनला जाऊया. ओके, तर वेब ॲप मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर 3 महत्त्वाचे ॲप्स. गुगल लेन्स किती लोक वापरतात? गुगल लेन्स व्हेरी गुड ॲप्लिकेशन. म्हणजे गुगल लेन्स तुम्ही बाहेर कुठे फिरायला जरी गेलात परदेशात आणि भाषा कळत नसेल तर गुगल लेन्स लावायची, डायरेक्ट ट्रान्सलेशन होतं की तिथे काय लिहिलं आहे समोर. ChatGPT सगळ्यांना माहिती आहे. गुगल ट्रान्सलेट पण वापरतात सगळे आपण लोक, राईट. ती खूप महत्त्वाची आहे. आता सर्वात महत्त्वाचं, काळजी काय घ्यायची AI वापरताना? मी मगाशी म्हणालो, खाजगी माहिती AIला द्यायची नाही. लोक बँक अकाउंट स्टेटमेंट, मेडिकल स्टेटमेंट, मुलांच्या प्रश्नपत्रिका, गुणपत्रिका, फोटो आपले खाजगी बिंदास अपलोड करतात. ते करायचं नाही. कारण जरी ह्या कंपन्या मोठ्या असल्या, त्यांच्याकडे चांगल्या पॉलिसी असल्या प्रायव्हसीच्या, तरीसुद्धा तुमचे खाजगी डेटा हा AIला देता कामा नाही आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की तुम्हाला समजा बँक अकाउंट स्टेटमेंट तुमचं स्वतःचं बघायचं, माझा खर्च कुठे होतो, AI तुम्हाला सांगू शकतो की माझं वायफाय खर्च कुठला आहे, माझे EMI कुठे जात आहेत, माझा स्विगी इन्स्टामार्टवर काय खर्च होतो आहे, वगैरे वगैरे. पण ते अपलोड करताना तुमचं नाव, पत्ता, बँक अकाउंट नंबर डिलीट करा आणि मग अपलोड करा. मग ते काय कोणाच्या किती पैसे आले, 10,000 आले, 15,000, फरक नाही पडत. पण माझ्या अकाउंटचे पैसे किती आहे ते गुगलला कळायला द्यायचं नाही. त्याच्यानं डीप फेक तुम्हाला माहिती आहे, मध्ये नारायण मूर्तींचा आणि त्यांच्या बायकोचा व्हिडिओ व्हायरल झालेला. काहीतरी सरकारने एक स्कीम काढली आहे, तुम्ही काय 10 लाख रुपये ठेवले की तुम्हाला काय 2 लाख रुपये मिळणार, असं बऱ्याच जणांना आलं असेल. आणि मला खूप फोन आले की अरे चांगली स्कीम आहे. म्हटलं एवढी चांगली स्कीम असती तर बँका बंद झाल्या असत्या. काही न करता जर तुम्हाला 20-25% व्याज मिळते. हां बेनॉल साहेब, एवढं 20-25% घर बसले मिळत आहे तर कशाला कोण बँकेत जाईल बरं. तर हे डीप फेक होतं. म्हणजे कोणीतरी त्यांचा जुना व्हिडिओ, सर तुमची नावं काढून पाठवा. म्हणजे त्या स्टेटमेंट समजा मी प्रिंट मारलं, म्हणजे उदाहरणार्थ मला माझ्या वडिलांचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो. पूर्वी सगळं आपलं बँकेची स्टेटमेंट घरी यायची पोस्टाने
किंवा पासबुक असायचं. तर मी लहान असताना माझे बाबा जेव्हा रद्दीत टाकायचे तेव्हा सगळी नावं बिवं पेनाने खोडायचे. हेच आपल्याला ए आयमध्ये करायचं आहे की त्याच्यामधली माहितीचा तुम्हाला फायदा घ्यायचा, तुम्ही फायदा घ्या, पण माझं स्टेटमेंट, माझा मेडिकल रिपोर्ट हे तुम्ही टाकू नका. त्याच्यावरचं ते काळं करून पेन्सिलने खोडून किंवा कापून पुढचा तुम्ही अनालाइज करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे खोट्या बातम्या आणि खोटे व्हिडिओ याच्यावर खूप तुम्हाला लक्ष ठेवलं पाहिजे. उगाचच लोक आपली प्रायव्हेट गोष्टी, म्हणजे मी नेहमी म्हणतो की लहान मुलांचे फोटो नका अपलोड करू, खूप रिस्की आहे. आपल्याला गंमत वाटते की त्या मुलाला ते बनीसारखं बनवायचं आणि त्याला काय नटवायचं, मग फेसबुकला फोटो टाकायचे. पण यू आर डुईंग इनजस्टिस टू दॅट किड, बिकॉज एकदा इंटरनेटला अपलोड झालेला फोटो कायमचा राहतो. तुम्हाला वाटतं मी डिलीट केला आहे, तो डिलीट कधीच होत नाही, तो कुठेतरी फिरत राहतो. म्हणून आपल्या घरातले खाजगी फोटो कुठेही इंटरनेटला टाकू नका आणि संतुलित वापर करा. म्हणजे आता ए आयला सगळं ए आयने करायचं आणि डोकं चालवायचंच नाही, याला काय अर्थ नाही. त्याच्यामुळे जसं तिने म्हणाली विद्यार्थिनी की मी माहिती काढते पण प्रोजेक्ट माझा मीच करते, दॅट इज द बेस्ट वे. तुम्ही माहिती काढा पण शेवटी तुम्हालाच त्याचं चर्चा करायची, ठीक आहे. आता महत्त्वाचा मुद्दा पालकांसाठी. हात वर करा जर तुम्हाला वाटतं ए आय तुमची नोकरी हिरावून घेईल. साहेबांनी तर म्हटलंच आहे, कोल्हास साहेबांनी. कोणाकोणाला भीती वाटते की ए आय नोकऱ्या घालवेल? येस मॅडम. अजून कोणाला? 2, 3, 3च लोकांना वाटतंय? 4, 5, 6. जर 10% लोकांनी वाटत नसेल तर पुढच्या 10 स्लाईड मी स्किप करतो. कारण हा प्रश्न नेहमी येतो सगळ्या व्याख्यानांमध्ये की आमच्या नोकऱ्यांचं काय होणार, मुलांना शिकवायचं काय आता, राईट. तर परत तुम्हाला सांगतो, आपण जरा इतिहास काळे म्हणजे प्रागैतिहासिक काळ ज्याला म्हणतो तिकडे जाऊया. आपलं जीवन असं होतं, आपलं जीवन आदिमानवाचं असं होतं. आपण शिकार करायचो, मासे पकडायचो आणि कंदमुळं घेऊन खायचो. आणि हे करताना आपलं आयुर्मान सरासरी 25 ते 30 वर्ष होतं. कारण काय, डॉक्टर नव्हते, अँटीबायोटिक नव्हते, इंजेक्शन नव्हती, हॉस्पिटल नव्हती, काय नव्हतं. माणसाला जखम झाली की माणूस गेला. आणि सुपर मार्केट नव्हती, वसई बाजार नव्हता, स्विगी नव्हतं. त्याच्यामुळे स्वतः मेहनत करून शिकार करायला लागायची. आणि शिकार सर्वांना जमायची नाही. शेती पण तेव्हा नव्हती, शेतीचा शोध पण लागला नव्हता. त्याच्यामुळे दिवसाचे 10 ते 12 तास मेहनत करून आदिमानवाला, आपल्या पूर्वजांना अन्न जमवायला लागायचं. मग आज अन्न मिळालं, उद्या मिळाल्याची शाश्वती नाही. त्या अशा आयुष्यामध्ये माणसाला दुसरा काय विचार करायचीच भ्रांत नव्हती. आजही तुम्ही बघा, जर तुमचं पोट हातावर असेल तर तुम्ही साहित्य, कला, संस्कृती, व्याख्यानमाला विचार कराल का? समाजसेवा कधी सुचते? भरल्या पोटावर सुचते ना, आहे की नाही खरं? जर माझं सगळं व्यवस्थित झालंय तर मी समाजासाठी करीन. तसाच प्रॉब्लेम आपला सर्वांचा होता, आपल्या पूर्वजांचा, की आम्हाला जगण्याची भ्रांत होती. तर मला काय मिळणार माहिती नव्हतं, त्याच्यामुळे आपल्याकडे काय शोधत लागत नव्हते. पण जेव्हा नवीन शोध लागले, चाकाचा शोध, नांगराचा शोध, सिंचनाचा शोध, तेव्हा कुठे काही लोकांना स्थैर्य आलं. आणि मग भाषा, लेखन, संस्कृती, खगोलशास्त्र ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकायला लागलो. आणि त्याच्यामुळे काय झालं, आज शिकायला जायची गरज नाही, आपण शेती करूया. कोपरवरच्या दुकानामध्ये अंडी आणि मासे मिळतात. बाय द वे, हे सुद्धा मी AI ने बनवले आहे, हे कार्टून. आणि त्याने झालं काय, त्याने असं झालं की पूर्वी मला 9 ते 10 तास काम करायला लागायचं आणि शिकार आणि अन्न मिळायला सतत मेहनत करायला लागायची. ते मानवी संस्कृतीचा जन्म झाला आणि आपलं आयुर्मान थोडंसं वाढलं, कारण स्थैर्य आलं ना, सगळेच जण शिकारीला जायला बंद झाले. त्याच्यामुळे आपल्याकडे विचारवंत, कवी हे सगळे नवीन नवीन हे झाले. त्याच्यानंतर शेतीमुळे काय झालं, माणूस एका जागी राहायला लागला. मग ओनरशिप आली, माझं कुटुंब, माझी जमीन, माझं शेत. मग त्याच्यावर कोणी अतिक्रमण करू नये म्हणून राजा आला. समाज कसा बदलत गेला बघा. जर सगळे टोळीवाले शिकार करत जंगलात फिरतायत तर राजा, प्रधान, सैन्य गरज आहे का? सगळ्यांनाच खाण्याची भ्रांत आहे. पण जेव्हा माझ्याकडे शेती आली, माझ्या घराच्या बाजूला शेत आलं, परसदार आलं, तेव्हा मला असं वाटलं की माझं धान्य कोणी चोरून नेऊ नये, म्हणून मी माझ्याच एका मित्रांनो, तू आसपासचा आमचा राजा आणि तुझ्याकडे सैन्य, मग तू न्यायनिवाडा करायचा. मग अशी समाज व्यवस्था आपली उदयास आली आणि समाजाची झाली पुनर्रचना. आता काही लोकांना बोरिंग वाटत असेल, तुम्ही म्हणाल मी आम्ही AI ऐकायला आलो, हिस्ट्रीमध्ये कशाला गेला चिन्मय. पण खूप महत्त्वाचं आहे, समाजाची पुनर्रचना झाली.
आणि ही समाजाची पुनर्रचना प्रत्येक क्रांतीनंतर होते. खूप महत्त्वाचं आहे. समाजाची पुनर्रचना प्रत्येक क्रांतीनंतर होते आणि त्याच्यानंतरच्या क्रांत्या, गुटेनबर्गची प्रिंटिंग प्रेस, वाफेचं इंजिन, वीज, संगणक, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, या प्रत्येक क्रांतीनंतर आपलं जगणं आमूलाग्र बदललं. म्हणजे काय झालं? जे जॉब्स अवेलेबल नव्हते ते उपलब्ध झाले. जे आधीचे आपले व्यवसाय होते काही नष्ट झाले, काही व्यवसाय नवीन निर्माण झाले. म्हणून प्रत्येक वेळेला जेव्हा आपण रिप्लेस व्हायची भीती बाळगली तेव्हा आपण आपल्या स्वतःला काय केलं? उन्नत केलं, एलिव्हेटेड केलं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे आपल्याला जी आज भीती वाटते ना की AI मुळे समाजाची पुनर्रचना होते, ती होणारच. पहिल्यांदा आपण पाहतोय आपल्या आयुष्यामध्ये, पण आपल्या पूर्वजांनी अशा बऱ्याच समाजाच्या पुनर्रचना पाहिलेल्या आहेत नवीन तंत्रज्ञानामुळे. तंत्रज्ञान, श्रममुक्ती आणि मानवी प्रगती हा पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न प्रत्येक क्रांतीमध्ये रिप्लेस झालेला आहे आणि त्याने समृद्धी होते. आता मी महिलांसाठी एक स्पेशल गोष्ट सांगतो. साधारण 1900 सालाच्या पूर्वी घरकामाला 58 तास लागायचे आठवड्याला. किती? 58 तास. हा स्टडी आहे. हे ChatGPTने खोटं केलेलं नाही आहे काहीतरी. हा स्टडी आहे. आणि 1980 नंतर आत्ता साधारण घरकामामध्ये 30 तास लागतात गृहिणीला किंवा जे कोण करत असतील ते, राईट? ते कसं वाचलं ते वेळ? ते तंत्रज्ञानाने वाचवलं. म्हणजे एक तरुण जैन नावाचे प्राध्यापक आहेत, तुम्ही सर्च करू शकता, तरुण जैन IIMचे प्राध्यापक आहेत. त्यांनी एक अभ्यास केला. आणि त्यांनी सांगितलं 1908ला पहिलं वॉशिंग मशीन अमेरिकेमध्ये जन्माला आलं. पहिलं वॉशिंग मशीन अमेरिकेत 1908ला जन्माला आलं. त्याच्यानंतर डिशवॉशर, त्याच्यानंतर ते सगळी घरातली उपकरणं. आणि त्याने काय झालं? बाईला मोकळा वेळ मिळाला. त्याच्या आधी अमेरिकेतल्या बायकासुद्धा रांधा वाढा उष्टी काढा आपल्यासारखंच. आणि म्हणून 1908 नंतर महिला अमेरिकेतल्या ऑफिसला जायला लागल्या आणि महिला वर्कफोर्समध्ये आल्यामुळे अमेरिकेच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नामध्ये $2 ट्रिलियन भर पडली 1940 पर्यंत. हा IIMच्या प्रोफेसरने केलेला स्टडी आहे. पण ह्याच्यातलं हे झालं कशामुळे? मानवी श्रम वाचल्यामुळे. हे मानवी श्रम जे होते ते ॲक्च्युली फिजिकल श्रम होते. म्हणजे कपडे धुणं, झाडू मारणं वगैरे वगैरे. आपल्या घरात गेली ते युरोकॉफचे रोबो आलेत, बघितले तुम्ही? हल्ली रोबो पण झाडतो. डिशवॉशर आलेत, आपण सगळ्यांनी लावलेत, वसित पण आता आहेत लोकांच्या घरामध्ये. त्याने मानवी श्रम वाचले. पण AI काय करणार आहे? तुमचे बौद्धिक श्रम वाचवणार आहे. पॅटर्न सेम आहे, लक्षात ठेवा. आधीची जी क्रांती झाली टेक्नॉलॉजीची, त्याने माझे मानवी श्रम वाचवले. AIची क्रांती माझे बौद्धिक श्रम वाचवणार आहे. आणि जॉब जे जात आहेत ना, हा पण डेटा पब्लिश्ड आहे. इंटरनेटमुळे जे 2.5 जॉब गेले, एक जॉब गेला, त्याच्या अगेन्स्ट 2.5 जॉब नवीन निर्माण झाले. आसपास पहा ना, 1990च्या दशकामध्ये जेव्हा वसईमध्ये एक मोठा व्यवसाय भरभराटीला आला, तुमच्याकडे काही लोकांनी केला पण असेल, STD ISD PCO, आठवतं का? कोपऱ्यावर STD ISD PCO निघाले, सायबर कॅफे निघाले, केबलवाले निघाले, आठवतं? झी TV आला पहिल्यांदा तेव्हा. हे नवीन व्यवसाय आपल्या तरुणांनी, तेव्हाच्या तरुणांनी केले. त्याच्यानंतर हातामध्ये OTT आलं आणि ते सोडून द्या. पण ते व्यवसाय होते. स्विगी आणि झोमॅटोची मुलं जी घरी येतात आज आपल्याला डिलिव्हरी करायला, आम्ही परत सांगतो, त्याच्यामध्ये पण मतमतांतर आहेत. लोक म्हणतात ते काय जॉब्स आहेत का? त्या मुलांना बिचाऱ्यांना काय प्रॉव्हिडंट फंड नाही, त्यांची कायमची नोकरी नाही वगैरे नाही वगैरे. पण तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही त्यांना तुमच्या बेंचमार्कने तोलताय. मी जसं म्हणालो की आपण सर्व जर एका कंपनीमध्ये नोकरी केली, चांगली पेन्शन घेतली, आपली परमनंट नोकरी होती, म्हणून आपण आपल्या तराजूत त्यांना तोलतोय. पण तुम्ही लक्षात घ्या, कुठलंही शिक्षण नसताना सुद्धा तुमच्याकडे आज सायकल किंवा 2 व्हीलर असेल आणि एक मोबाईल फोन असेल, तर तुम्ही सन्मानाने महिन्याचे 300,000 रुपये कमवू शकता. हे परत सांगतो, सामाजिक शास्त्राच्या दृष्टीने तुम्हाला त्याच्यामध्ये अडचणीचं वाटेल की ते आयुष्य बरं नाही आहे, त्यांना बिचारांना जोरात गाड्या चालवायला लागतात. सरकारने आता कायदा पण केला आहे, गिग वर्कर ॲक्ट केलेला आहे की त्यांना कामाचे तास कमी केले पाहिजेत, त्यांना सामाजिक सुरक्षा दिली पाहिजे. ते सगळं वेगळं आहे. पण जर त्यांना सन्मानाने
आणि ऑफिशियली चांगले पैसे मिळतात गावातल्या गावात काम करून, तर त्यात काय वाईट आहे? आपल्याला भीती वाटते कारण आपल्याला बँकेतली नोकरी, LNT मधली नोकरी, बॉम्बे पोर्ट्रेसमधली नोकरी, महिंद्रामधली नोकरी हेच माहिती आहे, म्हणून आपल्याला ते वाटतं हे याला काय अर्थ नाही. पण आज भारतामध्ये अशी जवळजवळ 20 ते 25 लाख मुलं गिग वर्कर म्हणून काम करत आहेत. हे जे नवीन जॉब्स आहेत ना, हे इंटरनेटने निर्माण केलेले आहेत. आणि मध्ये इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला, तुम्ही काही लोकांनी पाहिला का मला माहिती नाही. बंगळुरूमधला एक मुलगा जो IT इंजिनियर होता, त्याचा व्हिडिओ फेमस झाला की तो म्हणतो की मी IT चा जॉब सोडला, मी दिवसातनं 4 तास झोमॅटोची डिलिव्हरी करतो आणि मला महिन्याला 70-80 हजार रुपये मिळतात, मी खुश आहे. IT मध्ये बॉस मला त्रास द्यायचा, 12 तासाचं काम होतं, शनिवार रविवारची पण वाट लागायची माझी, रात्री अमेरिकेचे कॉल असायचे. त्याच्यापेक्षा मी पैसे कमवले 10-15 वर्ष IT मध्ये, मस्तपैकी माझं बंगलोरमध्ये एक मी छोटंसं घर घेतलं, नोकरी सोडली, दिवसातनं 4 तास मी फक्त डिलिव्हरी करतो लोकांच्या, मला काही कमीपणा वाटत नाही, मला 70-80 हजार रुपये महिन्याचे मिळतात, मी खुश आहे. अशी पण माणसं समाजात आहेत. हे जॉब्स नवीन निर्माण झालेले आहेत. तर पॅटर्न स्पष्ट आहे की पहिल्यांदा आपल्याला भीती वाटते, मग नवीन कल्पना निघतात, मग रोजगार निर्मिती होते, त्याच्यानंतर वाढ होते आणि मग उत्क्रांती होते. आता मी पुढच्या शेवटच्या एका सत्रामध्ये जाणार आहे, अजून 10-15 मिनिटं आहेत. कंटाळा आलाय का? असेल तर खरंच सांगा, मी थांबतो. हां, मला काही वाईट वाटणार नाही, कारण विषय तांत्रिक आहे. कंटाळा आला तर बिंदास तुम्ही उठून निघून जाऊ शकता. त्या मॅडम गेल्या सुद्धा एक. ठीक आहे, आता अशी चर्चा करूया की मानवाकडे असं खास आहे की जे AI कडे नाही आहे. आता एवढं तुम्ही सगळं ऐकलं, AI हे करतं, AI ते करतं, AI असं करेल, AI तसं करेल, पण AI काय नाही करू शकणार सांगा मला? एक्झॅक्टली भावनात्मक बुद्धिमत्ता, EQ, क्रिएटिव्ह सिंथेसिस, चिकित्सक विचार, काय वाईट काय चांगलं, आणि लवचिकता, हे गुण AI कडे आज नाही आहेत, कदाचित येणार पण नाहीत. आणि भावनात्मक बुद्धिमत्ता तुम्हाला सांगतो की जी माणसं आयुष्यात पुढे जातात ना, ह्याच्यावर पण स्टडी झाला आहे, हार्वर्डचा स्टडी आहे. जी माणसं आयुष्यात पुढे जातात, म्हणजे तुमच्या कार्यालयामध्ये असतील, समाजात असतील, राजकीय नेते असतील, त्यांची भावनात्मक बुद्धिमत्ता खूप जास्त असते. भावनात्मक बुद्धिमत्ता म्हणजे काय? समाजात कसं वागायचं, लोकांशी व्यवहार कसा करायचा, नेतृत्व गुण कसे पाहिजेत, 4 लोकांचं समजून कसं घ्यायचं, एम्पथी, ज्याला आपण सहवेदना, हे ज्याच्याकडे जास्त आहे तो आयुष्यात माणूस पुढे जातो. मग तुम्हाला 10वीला 95% मिळालेत का आत्ता तुम्ही टाळ्या वाजवलात, माझी परीक्षा चालू असताना ते काय ओळख करून देते, 10वीचे 95% किंवा 94% मिळाले म्हणून मला विरार ट्रेनमध्ये कोणीही विंडो सीट देत नाही, की माझी जुनी मार्कशीट बघून मला 4 जास्त पगार पण मिळत नाही, कोणालाच मिळत नाही. म्हणजे हुशार असणं चांगलं आहे, पण तुम्ही भावनिकदृष्ट्या मॅच्युअर असणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि मी नेहमी म्हणतो IQ इज डेड. म्हणजे काय? पूर्वी असं म्हणायचे, आपली परीक्षा पद्धत कशी आहे? वाचा आणि ओका. भरपूर अभ्यास करायचा, भरपूर पेपर सोडवायचे, टेस्ट सिरीज सोडवायच्या आणि पेपर जाऊन लिहायचे, आणि ज्याला मार्क मिळले तो हुशार. आहे की नाही आपली पद्धत? मी पण तेच केलं आहे. पण मला सांगा, जर AIला 3000 वर्षाचं ज्ञान असेल, तर मी वाचून पेपर लिहिण्यामध्ये AIला मागे टाकू शकीन का? चान्सच नाही आहे. तुम्ही किती हुशार असाल, तुम्ही जगातले आईन्स्टाईनच्या लेवलची बुद्धिमत्ता तुमची असेल, तुम्ही AIला आज हरवू शकत नाही. कारण AI थकत नाही, AIला सिगरेट ब्रेक लागत नाही, AIला काही चहा प्यायला मी जरा जाऊन येतो, जेवायला घरी जातो ना डुलकी मारतो, हे प्रकार AI कडे असतात का? नाही आहेत. आम्हाला लागतात. माझी 5:30ची ट्रेन आहे, विरार ट्रेन, मग मी 4:45ला कल्टी मारणार ऑफिसमधनं. हे अशा गोष्टी AI नाही करत. त्याच्यामुळे AIला मी हरवू शकत नाही. मी AIला कुठे हरवू शकतो? AI कडे भावना नाही आहेत, AI कडे सामाजिक ज्ञान नाही आहे, AI कडे नेतृत्व गुण नाही आहेत, आणि AI कडे भावनिक बुद्धिमत्ता अजिबातच नाही आहे. आणि अजून एक गंमत आहे, AIला हे कळतं का? हीच तर खरी गंमत आहे. पुलंनी म्हटलंय ना, पोटात गोळा आला, इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं? जीव भांड्यात पडला, इंग्रजीत कसं म्हणायचं? तसं आहे, कुछ कुछ होत आहे, काहीतरी होतंय, कसं तरी होतंय,
ए आयला नाही कळत ते कसं तरी होतंय ते. त्याच्यामुळे नात्यांचं वजन हे ए आयला अजूनही समजत नाही. नात्यांचं वजन ए आयला अजूनही समजत नाही. तुम्ही परीक्षेला चांगले मार्क मिळून आलात, आई तुम्हाला मारते जी घट्ट मिठी, वडील तुमच्या पाठीवर मारणारी थाप, शाब्बासकीची थाप, ती गंमत ए आयने वेल डन म्हणून किती बोललं तर ती येणार आहे का? त्याच्यामध्ये गंमत आहे का? नाही ना. सो नात्यांचं कनेक्शन हे ए आयला कळत नाही. सांस्कृतिक बुद्धिमत्ता, कुठे काय बोलू नये हे ज्याला कळतं तो आयुष्यात खूप पुढे जातो असं म्हणतात. कुठे काय बोलायचं हे सगळ्यांनाच कळू शकतं, पण कुठे काय बोलायचं नाही हे ज्याला कळतं तो पुढे जातो. हे यायला नाही कळत. सांस्कृतिक बुद्धिमत्ता, धार्मिक भावना, प्रादेशिक भावना, आपल्याकडे बऱ्याचशा म्हणजे ज्याला डायव्हर्सिटी म्हणतो, म्हणजे आपण भारत हे विविधतेत एकता असलेला देश आहे. तर कुठल्या समाजामध्ये काय बोलावं, कोणाची दैवतं काय आहेत, कोणाच्या राजकीय पद्धती काय आहेत किंवा कोणाच्या धार्मिक भावना काय आहेत, हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही आणि तुम्ही नुसतं काहीतरी बोलत बसलात तर तो समाज एकसंध राहत नाही. आणि नवनिर्माण, आता तुम्ही म्हणाल नवनिर्माणाची, तुम्ही म्हणाल अरे चित्र पण म्हणतं ए आयने, व्हिडिओ पण म्हणतो, कविता पण म्हणते, मग काय नवनिर्माण राहिलं माणसाकडे? पण ती बनते कशी? काय द्यायला लागतं ए आयला? शिकवले तुम्हाला मी. काय प्रॉम्प्ट, काय द्यायला लागतो? प्रॉम्प्ट आपण देतो तेव्हा ए आय चित्र बनवतं. म्हणून मध्ये सन्मान्य डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी माझी एक मुलाखत घेतली होती आणि ती यूट्यूबला अवेलेबल आहे. त्यांनी मला प्रश्न विचारला की सर्जनशीलतेचं काय होणार? तर मी डॉक्टरांना नम्रपणे म्हटलं की डॉक्टर साहेब, सर्जनशीलतेची व्याख्या काय? सर्जनशीलतेची व्याख्या ही असेल की मी काढलेलं चित्र, गायलेलं गाणं, बनवलेली धून, तर ए आय आपल्या पुढे पोचलंय. पण सर्जनशीलतेची व्याख्या ही असेल की मला काय चित्र काढायचं आहे, मला कशी कविता लिहायची आहे, मला कसं पुस्तक लिहायचं आहे, हे जे माझ्या मनातलं जे आहे ते मी ए आयला सांगतोय, तसं असेल तर ए आयला ते कधीच जमणार नाही. कारण जोपर्यंत मी ए आयला सांगत नाही मला काय हवं आहे, मला कशी कविता हवी आहे, मला कसं गाणं हवं आहे, मला कसं चित्र हवं आहे, मला कसं काय बनवायचं आहे, तोपर्यंत ए आय स्वतःहून बनवत नाही. सर्जनशीलता आपलाच गुणधर्म राहणार आहे. आणि म्हणून हे पण एक पुलंचं फेमस आहे, पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा पण तेवढ्यावर थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री करा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. ए आय तुम्हाला पोटापाण्याचा उद्योग करून देईल, पण का जगायचं ए आय तुम्हाला सांगणार नाही. ठीक आहे. आता मी थोडं पुढे जातोय फास्ट. आता मग ए आयला करायचं काय? एवढं सगळं तुम्ही ऐकलं. आपल्याकडे वेळ नाही आहे खरं तर, तरीसुद्धा मी कव्हर करतो. पूर्वी काय होतं ना, एकदा शिका वर्षानुवर्षे वापरा. म्हणजे मी एक डिग्री घेतली, नोकरीला लागलो की मला रिटायर व्हायचं आहे किंवा मी त्याच्यामध्ये जॉब बदलत जाणार, म्हणजे एका कंपनीतनं दुसऱ्या कंपनीत चांगला पगार मिळाला अजून वगैरे वगैरे. पण नवीन मॉडेलमध्ये काय झालं आहे की आपल्याला सतत शिकायला लागतं आहे. याचा अर्थ की मी शिकलेलं ज्ञान आता 18 ते 20 महिन्यात कालबाह्य होतं आहे. एवढ्या फास्ट जग बदलतं आहे. त्याच्यामुळे आपलं जे पूर्वीचं मॉडेल आहे ना मराठी मध्यमवर्गीय माणसांचं, की मुलांना एक चांगली डिग्री द्यायची आणि नोकरीला चिकटवायचं, हे मॉडेल आता चालणार नाही. मग ते मॉडेल जर चालणार नसेल तर ह्याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा नाही आहे की मला दर 4 वर्षांनी कॉलेजात जायचं आहे. आपल्याला कॉन्स्टंट शिकत राहायचं आहे. म्हणजे काय? एखादा पॉडकास्ट तुम्ही ऐकलात तर ते शिक्षण आहे तुमच्यासाठी. एखादं व्याख्यान ऐकलं ते तुमच्या शिक्षण आहे. त्याच्यामुळे शिक्षण याचा अर्थ फक्त मला शाळेत किंवा कॉलेजात जाऊनच शिकायला लागेल आणि डिग्री घ्यावी लागेल हे नाही आहे शिक्षण. तुम्ही समाजातनं शिकू शकता. आणि आता असं होणार आहे ना की करिअर्स बदलणार लोकांची. म्हणजे काय? डॉक्टर भूषण केळकरांचा एक पॉडकास्ट आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की 21व्या वर्षी जी मुलं आता, म्हणजे आत्ता जी मुलं 12वीत वगैरे आहेत, ती जेव्हा डिग्री करून जातील वर्कफोर्समध्ये, ती रिटायर होईपर्यंत म्हणजे 58व्या वर्षापर्यंत किमान 4दा-5दा त्यांची करिअर बदलतील. नोकऱ्या नाही, करिअर बदलतील. म्हणजे मी कॉमर्स करून बँकेत लागलो तर मी बँकर आयुष्यभर, माझं जनरल मॅनेजर होईन किंवा बँकेत जाऊन ब्रांच मॅनेजर होईल, हेच माझं इति कर्तव्य, असं होणार नाही. कॉमर्स केलेला मुलगा डॉक्टर म्हणून रिटायर होऊ शकतो. वकील झालेला माणूस इंजिनियर म्हणून रिटायर होऊ शकतो. कारण तुम्हाला दर 2-3 वर्षांनी जगात काय चाललंय नवीन नवीन शिकायला लागेल आणि करिअर्स फ्लुईड होणार आहेत.
लोक तर असं म्हणतायत की परमनंट नोकरी हा प्रकार आता असणार नाही. आणि म्हणून पालकांना मी मुद्दाम विनंती करतो की पालक आपल्या मुलांशी बोलताना नेहमी असंच सांगतात, आणि त्यांचं चूक नाही आहे, कारण ते माझ्या पिढीचे आहेत. मला पण मुलगी आहेत, माझी मुलगी मोठी 10वीला आहे आता. आपलं जे बेस लाईन आहे ना, बेंचमार्क म्हणतो आपण, म्हणतो चांगला अभ्यास कर, तुला नोकरी लागेल, चांगल्या कॉलेजात जा आणि मग कॅम्पसमधनं असं 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 कर. पण त्यांना तो ऑप्शनच नाही आहे. देर इज नो ऑप्शन फॉर देम टू इन द सेम करिअर फॉर 20-25 लाईक यू अँड मी हॅव. आणि म्हणून आपल्या मुलांना काय शिकवायचं हे तुम्हाला सांगतो मी. नॉन लिनियर करिअर इज द रियालिटी. म्हणजे काय? सतत शिकायचं, कौशल्यांना महत्त्व, स्किल डेव्हलपमेंट. म्हणजे आपण जेव्हा मुलांचे इंटरव्ह्यूज घेतो तेव्हा मुलांना विचारतो की तुला काय येतं, तर मुलांचं उत्तर काय असतं माहिती आहे? मी BCom आहे. माहिती आहे मला तू BCom आहे ते, पण तुला काय येतं? नाही, मी अकाउंटिंग शिकलो आहे, मी गणित होतं माझ्या सिलेबसमध्ये. अरे बाबा, पण तुला काय येतं? बऱ्याच मुलांना किंवा मुलींना वयाच्या 20-21 पर्यंत सुद्धा मला काय येतं हे सांगता येत नाही. माझी स्किल्स काय आहेत? मला 4 लोकांशी बोलता येतं, मला उत्तम चित्र काढता येतं, मला फायनान्शियल अनालिसिस चांगलं करता येतं, मला AI ने सॉफ्टवेअर फायनान्सशी बनवता येतात. ही उत्तर अपेक्षित की मला येतं काय? मी कॉमर्सची डिग्री घेतली आहे, मी BSc डिग्री घेतली आहे, पण मला काय येतं? मुलांना आणि मुलींना हे शिकवा की तुझं स्किल काय आहे. आजच्या जगामध्ये स्किल इकॉनॉमीला खूप महत्त्व आहे दॅन युअर डिग्री. तर करायचं काय? आता 7वी-8वी जी मुलं आहेत तिथपासून आपण चालू करूया. 7वी-8वीच्या विद्यार्थ्यांपासून तुम्हाला तर्कशास्त्र आणि गणित हे शिकलंच पाहिजे. जरी तुम्हाला 10वी नंतर गणित करायचं नसेल तरी, तुम्हाला आर्ट्स करायचं आहे, तुम्हाला डिझाईन करायचं आहे, तुम्हाला फॅशन टेक्नॉलॉजीला जायचं आहे, 10वीपर्यंत तुम्हाला गणित आणि लॉजिक आलंच पाहिजे. त्यासाठी स्कॉलरशिपसारख्या परीक्षा आहेत, ऑलिम्पियाडसारख्या परीक्षा आहेत, त्याच्यामध्ये मुलांनी गेलंच पाहिजे. कारण AIचं अख्खं वर्ल्ड अल्गोरिदमिक वर्ल्ड आहे. अल्गोरिदम म्हणजे काय? तर्कशास्त्र. तुम्हाला तर्कशास्त्रच कळलं नाही तर तुम्ही AI काहीच करू शकणार नाही. त्याच्यानंतर कल्पकता, क्रिएटिव्हिटी. किती मुलांना मी बघतो, शाळेतला प्रोजेक्ट आहे, घरी येतात आणि यूट्यूबला जातात आणि यूट्यूबवर त्या प्रोजेक्टचे शॉर्ट्स बघून प्रोजेक्ट बनवतात. त्या पालकांनाही काही वाटत नाही, त्या शिक्षकांनाही काही वाटत नाही, त्या मुलालाही काही वाटत नाही. मग काय फायदा? हल्ली तर मुंबईच्या शाळांच्या बाहेरच्या स्टेशनरीवाल्याकडे प्रोजेक्टची किट असतात. तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही, ग्रहमाला बनवायचे, सौरमालेचं मॉडेल बनवायचं आहे. शाळेतनं बाहेर यायचं, रस्ता क्रॉस करायचा, कितवी तरी तू? 6वी सोलर सिस्टीम, हे घे मॉडेल. घरी जाऊन पोरगं ते चिकटवतं, 4 रंग मारतं, मॅडम माझं सोलर सिस्टीमचं मॉडेल. ह्याला क्रिएटिव्हिटी नाही म्हणत, त्याला छपाई म्हणतात, कॉपी पेस्ट. तर मुलांना ते करायला लावू नका. आणि डिजिटल साक्षरता, इंटरनेटचा सुरक्षित वापर. तुम्हाला असं वाटत असेल की मी माझ्या मुलाला स्क्रीन देणार नाही, तर तुम्ही फुल्स पॅराडाईजमध्ये आहात. आजची मुलं तुमच्यापेक्षा भयंकर हुशार आहेत. पोरांना मोबाईलमध्ये काय काय वापरायचं तुमच्यावर जास्त कळतं. पण मोबाईल मुलाच्या किंवा मुलीच्या हातात देण्याच्या आधी तो सुरक्षितपणे कसा वापरायचा हे शिकवा. त्या मोबाईलला कुठली ॲप्लिकेशन वापरायची हे शिकवा. त्या मोबाईलच्या मधल्या AIचा वापर अभ्यासाला कसा करायचा त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं ते शिकवा. डिजिटल साक्षरता खूप महत्त्वाची आहे. आणि जर तुम्हाला कोडिंग करायचं असेलच तर हे काही फ्री कोर्सेस आहेत, ह्याचाही तुम्ही फोटो काढून घ्या. मी वाचत बसत नाही सगळं. जर तुमच्याकडे शाळकरी मुलं असतील आणि तुम्हाला कोर्सेस करायचे आहेत ऑनलाईन फ्रीमध्ये, तर code.orgचा कोर्स आहे, स्क्रॅचचा कोर्स आहे. स्क्रॅच तर बऱ्याचशा कॉलेज शाळांमध्ये शिकवतात हल्ली. गुगलचे काही कोर्सेस आहेत. सॉरी, फोटो एक मिनिट. झाला फोटो काढून? पुढे घ्या तुम्ही. आता कॉमर्स आणि आर्ट्सचा प्रश्न मला नेहमी येतो की आम्हाला काय इंजिनिअरिंग करायचं नाही, आम्हाला याचा काय संबंध? तर कॉमर्समध्ये सुद्धा आज हजारो पानांचे ताळेबंद तुम्ही 1 मिनिटाने AI ने वाचू शकता. आणि आर्ट्समध्ये सुद्धा तुम्हाला उत्तम लेखन, रिसर्च करायला AIचा वापर करायचा असतो. तर आता शिक्षण प्रणालीतला बदल काय आहे? आपण पुढे पाठांतर करायचो. आता मी तुम्हाला सांगितलं पाठांतर तुमच्यापेक्षा AI हुशार आहे. पाठांतराचे दिवस गेले. तर प्रॉब्लेम सॉल्विंग, समस्या सोडवणं,
त्याच्यानंतर जुनी माहिती तुम्हाला किती लक्षात आहे, पाठांतर करा आणि पेपर द्या, वर्सेस तुम्ही नवीन माहितीचा योग्य वापर कसा करता. कारण माहिती ही आता उपलब्ध आहे. आताची मुलं तर पाढे पण पाठ करत नाहीत. टेबल्स पाठ करणं आजकालच्या मुलांना शिकवत नाहीत. आपण लहानपणी पर्वच्या म्हणायचं वाटतं 30पर्यंत पाढे, घरातली मोठी माणसं संध्याकाळी म्हणून घ्यायची. आता तर कल्चर नाही आहे. आता कॅल्क्युलेटर आले, कोणीच टेबल पाठ करत नाही. पण म्हणून ती मुलं आपल्यापेक्षा वाईट आहेत का? नाही. त्यांच्या वेळेला कॅल्क्युलेटर आपल्याला नव्हते, त्यांच्या वेळेला आहेत. त्याच्यामुळे तंत्रज्ञान आलं म्हणून मुलांना काहीच येत नाही हे डोक्यातलं काढून टाका. मुलांना तुमच्या जास्त येतं, पण त्याचा वापर कसा करायचा शिकवा. शिक्षकाची भूमिका बदलली आहे. तुमच्यापैकी जे शिक्षक आहेत त्यांना माझं नम्र विनंती आहे की माझी आई पण शिक्षिका होती, तुम्ही सर्वज्ञ नाही. बरेचसे शिक्षक म्हणतात हे का करायचं, मी सांगतो म्हणून कर. मला अनुभव आहे, मी 35 वर्ष शाळेत शिकवते, तू कोण आहे, चल सांग कर. हे दिवस गेले. नो इट ऑल, मी सर्वज्ञ आहे पासून मी तुझी गाईड आहे, मेंटर आहे, मेंटरशिप, मार्गदर्शक इथपर्यंत जा. सॉक्रेटिसची तुम्हाला उदाहरण दिलं ते, राईट. आणि नोकरीचा आधार कॉलेजची पदवी विरुद्ध तुमचा पोर्टफोलिओ, मी काय काय केलेलं आहे. आता त्यासाठी माझी शेवटची स्लाईड आहे की मग विद्यार्थ्यांनी करायचं काय. आणि तुम्ही जर ह्या अपेक्षेने इथे आला असाल तर मी तुमचा थोडासा हिरेमोड करतो. जे पालक इथे ऐकायला आलेत की चिन्मय काहीतरी 4 कोर्सेस सांगेल मग माझ्या पोरांना मी ते नोकरीला बरं पडेल, मी तुम्हाला नाही सांगणार. ह्या गोष्टी करा. कॉलेज फेस्टिवलमध्ये भाग घ्या. कॉलेजच्या सगळ्या फेस्टिवलमध्ये मुलांना भाग घ्यायला सांगा. त्याने तुमचा सोशल कोशंट वाढतो, सामाजिक जाणीव वाढते. लोकांशी कसं जमवून घ्यायचं, बजेटिंग कसं करायचं, मॅनेजमेंट कसं करायचं, हे सगळं तुमचं वाढतं. नाटक आणि खेळ, आपल्याकडे 10वी आली म्हणजे खेळ पहिले बंद करतात, असं करू नका. खेळातनं जी सांघिक भावना निर्माण होते ती अतिशय महत्त्वाची आहे. तुमचा मुलगा किंवा मुलगी खेळत असेल त्याला किंवा तिला खेळू द्या. आणि असे स्टडीज झालेले आहेत की खेळाने BDNF, ब्रेन डिराइव्ड न्यूरो फॅटी ॲसिड नावाचं एक आपल्याकडे संप्रेरक असतं, ते मेंदूत स्त्रवतं. आणि जी मुलं फक्त अभ्यास करतात वर्सेस जी मुलं अभ्यास करतात आणि खेळतात त्यांचे परीक्षेचे निकाल जास्त चांगले येतात. त्याच्यामुळे खेळ अतिशय महत्त्वाचा आहे. तुमची मुलं जर फुटबॉल खेळत असतील, बॅडमिंटन खेळत असतील, सूर्यनमस्कार घालत असतील, सायकलिंग करत असतील, स्विमिंगला जात असतील, 10वीचं वर्ष आहे, 12वीचं वर्ष आहे, परीक्षा जवळ आली म्हणून त्यांना थांबवू नका. आणि सामाजिक संस्थांमध्ये त्यांना काम करायला पाठवा. समाजाला या मुलांची आज खूप गरज आहे. आज वसई विरार काय, मी महाराष्ट्रभर फिरतो, देशभर फिरतो, सगळ्या सामाजिक संस्थांमध्ये 40च्या पुढची माणसं असतात, तरुण नसतातच. जर तुम्हाला समाज पुढे न्यायचा आहे तर तुम्हाला तरुणांना सामाजिक कार्यामध्ये आणणं आवश्यक आहे. आणि मी पालकांना नम्र विनंती करेन की चर्चचा एखादा कार्यक्रम आहे, सामाजिक कार्यक्रम आहे, टाईमपास करायला जाऊ नको असं सांगू नका. त्यांना समाजामध्ये जाऊ दे. त्यांचा शनिवार दुपार तुमच्या भाषेत फुकट गेली, फुकट जाऊ दे. कारण त्याच्यातनं त्यांना जे शिकायला मिळणार नाही तुमच्या पुस्तकी ज्ञानामध्ये मिळणार नाही आहे. तर एवढं बोलून मी ही स्लाईड ठेवतो आणि माझं लांबलेलं आख्यान संपवतो. व्याख्यान नव्हतं, ते आख्यान होतं. 10 ते 11 मला वेळ दिली होती. मध्ये 10 मिनिटाचा तांत्रिक प्रॉब्लेम सोडला तर मी तुम्हाला जवळजवळ गेले 1.5 तास शुद्ध भाषेत पकवलेलं आहे. त्याच्यामुळे मी थांबतो. काय प्रश्न असतील तर मी तुमचे प्रश्न घ्यायला तयार आहे, आयोजकांच्या परवानगीने. जर आयोजक म्हणतील की नाही हॉलमधनं आता घरी जायचं, चला लवकर, तर एक छोटासा प्रश्न. मी जेव्हा व्याख्यानाला इथे यायला निघाली तेव्हा मी माझ्या 8 वर्षाच्या नातवाने विचारलं, नानी कुठे चाललीस? तर मी म्हटलं मी म्हटलं काय मिळेल, चिन्मय अंकल, ही नोज यू, चिन्मय अंकल आपल्याला AI वरती एक व्याख्यान देणार आहे, तिथे मी चालली. तर आय से डू यू नो व्हॉट इज AI? तर त्यांनी मला सांगितलं येस, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आय सेड व्हॉट इज इट? तर त्यांनी मला सांगितलं की ते रोबोट आणि हे सगळं. तर मग मी म्हटलं रोबोट ते दॅट इज नॉट इनफ, आय थिंक यू शुड कम फॉर द व्याख्यान, असं मी त्याला म्हटलं. आणि त्याने मला म्हटलं की तू नानी व्हॉट आर यू युझिंग? तर मी म्हटलं आय यूज ChatGPT. सो व्हॉट आर यू डुईंग इन ChatGPT? व्हॉट ऑल यू यूज? तर मी त्याला सांगितलं की आय जस्ट आस्क फॉर स्पीचेस. वेन आय वॉन्ट टू गिव्ह एनी स्पीच आय आस्क फॉर ChatGPT. तर त्याने मला एक प्रश्न विचारला, मला त्याला उत्तर द्यायचं म्हणून मला तुला विचारायचं आहे चिन्मय, सॉरी तुम्हाला, त्याच्या माझ्या जवळची संबंध नो प्रॉब्लेम. की त्याने मला सांगितलं
व्हॉट अबाउट अवर बुद्धी बुद्धी दॅट म्हणजे ती बुद्धी त्याचं त्याला असं म्हणायचं होतं मला की AI जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपण आपली बुद्धी घाण ठेवतो. हे जे 8 वर्षाच्या मुलांनी मला का विचारावं हे फक्त मला म्हणायचं. नाही, खूप चांगला प्रश्न आहे. आणि म्हणून मी जेव्हा त्या विद्यार्थी, तुझं नाव काय बाळा? तेजश्री, केतश्री. मी तिला मुद्दाम का प्रश्न विचारला की बुद्धी गहाण तेव्हाच ठेवली जाते जेव्हा तुम्ही ते उत्तर जसं तसं वापरता. आता तो लहान आहे, 8 वर्षाचा आहे, तर कदाचित तो ती करते ते नसेल करत. तो प्रश्न विचारतो, उत्तर मिळतं, डन. त्याच्यात खरंच मेंदूचा वापर नाही आहे. ही इज राईट, ॲब्सोल्युटली राईट. पण आपण जर त्यांना शिकवलं की मेंदूचा वापर कसा करायचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला समजा घरामध्ये एक पार्टी द्यायची आहे आणि मुलांना घरात तुम्ही इन्व्हॉल्व करून घ्या अशा गोष्टीसाठी. पार्टी द्यायची आहे, त्या पार्टीचा मेनू काय पाहिजे, त्या पार्टीची थीम काय पाहिजे, त्या पार्टीसाठी आपण कोणाकोणाला बोलवायचं, त्याची निमंत्रण पत्रिका कशी बनवायची, हे सगळं हल्ली कॅनवावर AI ChatGPT बनतं. तर जर तुम्ही त्यांना AIचा वापर लायब्ररीसारखा करायला शिकवलात तर आपला बुद्धी शाबूत राहील. AI तुमचा संदर्भ ग्रंथ आहे, AI तुमचं वाचनालय आहे, AI तुम्हाला बनवून दिलेलं पुस्तक नाही. तसं जर आपण वापर केला तर AIने आपली बुद्धी गहाण पडणार नाही. पण तुम्ही जर म्हणजे जसं त्या वकिलाचं उदाहरण सांगितलं की त्याने फक्त कोर्टात द्यायचं म्हणून काहीतरी मोठं कागद बनवला आणि सबमिट केला, ते मूर्खपणाच आहे. तर तुम्ही बुद्धीचा वापर करतच नाही आहात ना. तसं आहे ते. मुलांना शिकवलं पाहिजे की AI वापर. आणि इनफॅक्ट आता आपल्याला वेळ नाही आहे, नाहीतर जर तुम्हाला मुलांसाठी कार्यशाळा घ्यायची असेल, आय विल बी हॅपी टू टेक देम थ्रू ॲक्च्युअल डेमोज. त्यांना लॅपटॉप घेऊन पाठवा. इनफॅक्ट मुंबईला होमी भाभा स्पर्धा जी घेतात, होमी भाभा बालवैज्ञानिक, त्यांचे दर रविवारी सायन्स एनरिचमेंट प्रोग्राम नावाचा एक कार्यक्रम असतो. तो चेंबूरला असतो, गोरेगावला असतो. आणि तिथे 7वी ते 9वीतली 50-60 मुलं म्हणजे जी ऑलिम्पियाडला वगैरे प्रिपेअर करतात ती असतात. तर त्यांच्यासाठी मी व्याख्यान घेतलं होतं ॲक्च्युली, की वापर करून सायन्स आणि गणिताचा अभ्यास कसा करावा. तर आपल्याला मंडळातर्फे घ्यायचं असेल तर आय एम व्हेरी हॅपी टू टीच देम. आपल्या पोरांना शिकवायला काय वसईतल्या की कसं वापरायचं, आय विल बी व्हेरी हॅपी. काही प्रश्न, कोणाला काही प्रश्न विचारायचे? कृपया सर्वांना एक विनंती आहे, आपला जो काही प्रश्न असेल ना तो डायरेक्ट प्रश्न विचारा, अगोदर स्पष्टीकरण देऊ नका, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. चिन्मय साहेब, बरंचसं तुम्ही बोललात, परंतु मेडिकल क्षेत्राच्या दृष्टिकोनातून आज जी AIची प्रगती आहे त्याच्यावरती थोडासा दृष्टिक्षेप टाका, जेणेकरून डायग्नोसिस वगैरे याच्यावरती. सो बरीचशी लोकं त्या क्षेत्रातली देखील आहेत. नाही, अतिशय चांगला प्रश्न आहे. सो मेडिकल क्षेत्रामध्ये 2-3 प्रयोग होत आहेत. म्हणजे पूर्वीचे प्रयोग काय होते ChatGPT याच्या आधी, की त्यांनी एक्सरेज, ब्रेन स्कॅन्स हे सगळे AIला दिले. म्हणजे लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीचं एक उदाहरण आहे. त्यांनी महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरसाठीचे स्कॅन होते ते जवळजवळ 60,000 महिलांचे त्यांनी रिपोर्ट्स AIला दिले. आणि त्या रिपोर्टनी AI एवढं ट्रेन झालं की त्या क्वीन मेरीच्या डॉक्टरांना आज म्हणजे तुम्ही ब्रेस्ट मॅमोग्राफी केलीत तर 5 वर्षांनी या महिलेला ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो का, असं AI तुम्हाला एक उदाहरण देतं. आता परत त्यांनी सांगितलं म्हणून मी घाबरलो, हे चुकीचं आहे. पण डॉक्टरांना एक टूल म्हणून, कारण आणि हे तर लंडनचं उदाहरण आहे, पण भारतासारख्या क्षेत्रात पण आज हे प्रयोग होत आहेत. म्हणजे मी आता नाव घेऊ शकत नाही, पण एक खूप फेमस हॉस्पिटल आहे आपल्याकडे भारतामध्ये, तर त्यांच्याकडे असे प्रयोग होत आहेत की OPDला तुम्ही कुठल्या हॉस्पिटलला जा, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जरी गेलात तर OPDला 1 तासामध्ये तो डॉक्टर बिचारा 50 ते 60 लोकांना पाहतो. 1 तासामध्ये किती मिनटं असतात तो आपल्याकडे? 60 मिनटं. त्यात 60 पेशंट आले, तो बिचारा काय करणार? तुमची अपेक्षा असते डॉक्टरने माझ्यावर 10 मिनटं बसावं, बोलावं, ऐकावं. तर आता असं झालं आहे की जेव्हा डॉक्टर आणि पेशंट बोलतात तेव्हा तिथे रेकॉर्डर असतो. काही हॉस्पिटलमध्ये भारतात प्रयोग चाललेत. तो रेकॉर्डर रेकॉर्ड करतो मराठी, हिंदी जे आपण बोलतो ते, त्याची क्लिनिकल नोट आपोआप AIने बनते डॉक्टरच्या लॅपटॉपवर किंवा याच्यावर. आणि डॉक्टरला पॉपअप येतो की हे मला असं असं वाटतंय, ही औषधं तुम्ही प्रिस्क्राईब करायचा विचार करू शकता. अगेन काय प्रिस्क्राईब करायचं AI नाही सांगत, पण AI काय सांगतं की ह्या लक्षणांवरनं किंवा ह्या रिपोर्टवरनं तुम्ही ह्या 4 गोष्टी बघू शकता आणि ह्या 4 गोष्टीवर तुम्ही पेशंटला सल्ला द्या. स्कॅनचं मी तुम्हाला जे उदाहरण सांगितलं ते स्कॅन तर आता खूप कॉमन झालं आहे. म्हणजे मणिपाल हॉस्पिटलची केस स्टडी आहे, म्हणजे नाव घेऊ शकतो. मणिपाल हॉस्पिटलने 2017 साली, म्हणजे AI आपण आत्ता बोलतोय, IBM बरोबर करार केला होता आणि त्यांनी जगात त्यावेळेला चाललेला अख्खा कॅन्सर रिसर्च
हा त्यांनी ए आयला फीड केला. वॉटसन नावाचा IBMचा AI आहे, तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला कळेल. आणि तिथे सुद्धा कॅन्सरची स्क्रीनिंग झाली की लगेच तो जगभरातलं सगळे जे पब्लिकेशन्स आहेत कॅन्सरचे ते स्कॅन करून डॉक्टरांना सांगायचं की ह्या स्कॅनवरनं ही उपाय पद्धती, उपचार पद्धती तुम्हाला लागू होऊ शकते किंवा नाही. तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये ह्याचा खूप उपयोग होतो आहे, कारण डॉक्टरांचा लोड कमी करतायत. आणि मध्ये मायक्रोसॉफ्टने असं एक AI काढलं आहे, त्याला MODX म्हणतात. MODX म्हणजे काय? डॉक्टर मंडळ. याचा अर्थ काय? आजही तुम्ही बघत असाल, हॉस्पिटलला तुम्ही गेलात, तुम्ही ॲडमिट असाल एका कारणासाठी, पण तुम्हाला 4 डॉक्टर येऊन बघून जातात. एक अनॅस्थेसिस्ट असतो, एक फिजिशियन असतो, एक कोणी न्यूट्रिशियन असतो, एक तुमचे पाठीचे डॉक्टर असतील किंवा हाडाचे. तर जनरली हॉस्पिटलला 4-5 लोक चर्चा करून ठरवतात ना की ह्या माणसावर ॲडमिट केल्यावर काय करायचा उपाय. तर हे आता AI करायला लागलं आहे की तुम्ही AIला समजा तुमची केस दिलीत, सगळे रिपोर्ट दिलेत, रक्ताच्या चाचण्या, तुमचे MRI रिपोर्ट, तुमचं सगळे बॉडी डेन्सिटी रिपोर्ट, जे काय रिपोर्ट आपण ॲन्युअल हेल्थ चेकअप जो करतो ते जर दिलेत, तर तुम्हाला AIकडे अशी पात्रता आहे आज की तो डॉक्टर मंडळासारखं तुम्हाला सजेस्ट करेल, पण विथ अ डिस्क्लेमर की दिस इज नॉट अ मेडिकल ॲडवाईस, दिस इज फॉर यू टू नो मोर अबाउट युअर सेल्फ. ते घेऊन तुम्ही डॉक्टरांकडे जा, चर्चा करा आणि तो डॉक्टर तुम्हाला फायनल काय ते सांगतील. पण स्वतःहून मेडिकेशन करणं, AIने सांगितलं म्हणून कुठल्या तरी भलत्या गोळ्या इंजेक्शन घेणं, असे प्रकार कृपया करू नका. डॉक्टरांना AIचा वापर करून तुम्हाला सर्व्हिस देऊ दे, तुम्ही स्वतः डॉक्टर बनवू नका. माझा प्रश्न डेटा सिक्युरिटी, AIचा डेटा सिक्युरिटी तो किती सिक्युअर्ड आहे, किती रिलायबल आहे, आणि जर AIने काही चुकीची माहिती दिली किंवा काही दिली तर रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची किंवा अकाउंटेबिलिटी कोणाची, डेव्हलपर किंवा मार्केटिंग करते ती. आणि दुसरा प्रश्न असा आहे की यावर आपलं गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स काय आणू पाहत आहे का? सो डेटा सिक्युरिटी आणि प्रायव्हसी हा तर खूप मोठा, मी स्लाईड दाखवली की आपल्या खाजगी डेटाचा उपयोग यायला करायला देऊच नका. कारण जरी या सगळ्या कंपन्या नामांकित असल्या, त्यांच्याकडे चांगल्या पॉलिसी असल्या, तरीसुद्धा तो डेटा कसा कुठे वापरला जाईल आपण सांगू शकत नाही. AIचे हे अर्ली डेज आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक सरकार, प्रत्येक देशाचं गव्हर्नमेंट ह्याचे कायदे करते. आपण सुद्धा रिस्पॉन्सिबल AIचा कायदा आत्ता केलेला आहे. म्हणजे AI समिट जी दिल्लीमध्ये झाली त्याच्या 2 महिने आधी भारताने 6 पिलर्स ऑफ रिस्पॉन्सिबल अँड एथिकल AI हे जाहीर केलेले आहेत की कुठल्याही कंपनीला जर भारतामध्ये AI उत्पादन आणायचं असेल तर त्याला ते केंद्र सरकारच्या नियमानुसार की त्याचा डेटा कोण वापरणार, त्याचा डेटा तुम्ही कुठे स्टोअर करणार, तो भारतामध्ये स्टोअर करणार का बहुराष्ट्रीय कंपनीच्या ताब्यात जाणार, मग त्या डेटाला ॲक्सेस कोणाकोणाचा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असंही असतं की आज, म्हणजे तुम्हाला एक पॅरलल उदाहरण देतो, मी गुगलमध्ये काम करायचो, मला असे बरेच विनंत्या यायच्या की मी पासवर्ड विसरले, रिसेट करून दे. गुगलचा एम्प्लॉई म्हणून सुद्धा आम्हाला कोणाच्याही जीमेलचा ॲक्सेस नव्हता. तुम्हाला आम्ही सांगायचो तुम्ही पोलीस केस करा, तुम्ही पोलिसांचा समन्स घेऊन या. आम्हाला असे रिक्वेस्ट यायचे की काहीतरी पोलीस केस झालेली आहे आणि आम्हाला जीमेलचा रेकॉर्ड पाहिजे. आम्ही सांगायचो सायबर क्राईमकडे जा. पोलिसांनी जर गुगल इंडियाला सांगितलं की ह्याच्यामध्ये कायदेशीर तुम्हाला द्यावं लागेल रिपोर्ट, तर आम्ही देऊ. त्याच्यामुळे ह्या कुठल्याही कंपन्यांमध्ये डेटाचा ॲक्सेस इज अ व्हेरी बिग थिंग. जस्ट बिकॉज यू हॅव ॲक्सेस दॅट डझंट मीन यू ओन द डेटा. सो त्याच्यावर सगळ्या चांगल्या कंपन्या काम करतात. त्याच्यामुळे नॉर्मल डेटा सुरक्षित आहे. तुम्ही खाजगी डेटा जरी दिलात तरी ते मिसयूज नाही करणार, पण कशाला द्यायचं हा प्रश्न आहे. कारण जसं तुम्ही म्हणालात की समजा काही झालं तर जबाबदारी कोणाची, कायदे त्याच्याबद्दल धुसर आहेत आज. म्हणजे आज अगेन मी तुम्हाला एक पॅरलल उदाहरण देतो. फ्रॉडचं तुम्ही ऐकलं असेल, OTP फ्रॉड होतात आपले, सायबर क्राईमचे फोन येतात, OTP फ्रॉड होतात. तर आत्ता मला वाटतं RBIने निकाल दिला आहे, आणि बेनॉस साहेबांना जास्त माहिती असेल, पण RBIने असा निकाल दिला आहे की जर ग्राहकाने स्वतः OTP देऊन किंवा स्वतः पिन नंबर टाकून त्याची फसवणूक झाली तर बँकेला जबाबदार धरता येणार नाही. कारण बँका सांगतात तुम्हाला की तुम्ही तुमचा पिन नंबर कोणाला देऊ नका, आमचे कर्मचारी फोनवर तुमच्याकडे CVV मागत नाहीत किंवा तुमचा पिन नंबर मागत नाहीत. तरी जर तुम्ही म्हटलं की मला फोन आला बँकेतनं आणि मी OTP दिला, तर बँकेची जबाबदारी नाही, तुमचा मूर्खपणा येतो. तसं हे कायदे धुसर आहेत. हे AIचे कायदे पण असे बनतील, पण तोपर्यंत तरी आपली प्रायव्हेट माहिती AIला न दिलेली श्रेयस्कर. आपण नक्की कुठे आहोत? म्हणजे भारत, मी मध्यंतरी वाचलं की गेल्या वर्षी 1200 कोटीची प्रोव्हिजन केली होती AIसाठी, 600 कोटीच वापरले. त्यामुळे ह्या वर्षी प्रोव्हिजन पण कमी केले. तर आपण नक्की ह्यात कुठे आहोत? आपण सध्या ॲप्लिकेशन क्षेत्रामध्ये आहोत. म्हणजे AIच्या पण 6-7 पातळ्या आहेत. पहिली पातळी AIची आहे ती म्हणजे चिप. म्हणजे जी चिप असते सेमीकंडक्टर,
ती जगामधल्या 2-3 कंपन्याच बनवतात. म्हणजे इंटेल असेल, AMD असेल, आणि त्या बनतात सगळ्या तैवानमध्ये. त्याच्यामुळे त्याच्यावर त्यांची मोनोपोली आहे. त्या चिपला वापरून तुम्ही हार्डवेअर बनवता, म्हणजे सर्व्हर, आपले सगळे जे स्टोरेज, हे सगळं. तर ते सर्व्हर स्टोरेजसुद्धा बनवणाऱ्या कंपन्या अमेरिकन आहेत किंवा चायनीज आहेत. त्याचं डेटा सेंटर बनतं, क्लाउड. मग मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, ह्या सगळ्या अगेन फॉरेन कंपन्या आहेत. त्याच्यावरती जे ॲप्लिकेशन लेअर आहे त्याच्यामध्ये LLM येतं, जे मी फाउंडेशन सांगितलं ते पण बाहेर बनलेलं आहे. आपण काय करतोय, आपण हा सगळा पसारा वापरून समोर काहीतरी ॲप्लिकेशन बनवतोय. त्याच्यामुळे मूलभूत संशोधन भारतामध्ये अजून फारसं झालं नाही आहे. 12 स्टार्टअप आहेत भारतामध्ये जे पंतप्रधानांनी इंडिया AI मिशन अंतर्गत सिलेक्ट केलेले. त्याची बातमीमध्ये आली होती. सर्वमसारखे स्टार्टअप आहेत की जे भारतासाठी भारतीय भाषांमधलं LLM बनवायचा प्रयत्न करत आहेत. तर जोपर्यंत आपण भारतीय म्हणून भारतासाठी फाउंडेशनल मॉडेल बनवणार नाही, तोपर्यंत आपण फक्त ॲप्लिकेशन लेअरशी हे राहू. आणि जर जिओ पॉलिटिकल सिच्युएशन आत्ता जर चाललं आहे, जर आता गॅस नाही आपल्याकडे, उद्या चिप्स नसतील आपल्याकडे, सो प्रॉब्लेम असा होतो आहे की आपण स्वतःला महासत्ता म्हणवतो ITची, पण आपण करतो काय, लोकांनी दिलेली रेसिपी वापरून जेवण बनवतोय फक्त. आपण स्वतःची भांडी पण नाही बनवत. तर तिथे आपल्याला पोचायचं आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये खूप संधी आहेत विद्यार्थ्यांना. सगळ्या विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं तर मग मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल कोण करणार? ते सगळे विद्यार्थी इंजिनियर बनले तर त्याच्यावर भाषा कोण बनवणार? त्याच्यामुळे खरं संधी खूप आहेत. आपल्याला माहिती नाही, कारण आपल्याला फक्त गेल्या 20 वर्षामध्ये एकच कळलं आहे की कॉम्प्युटरची डिग्री केली की अमेरिकेत नोकरी मिळते, म्हणून सगळी पोरं तिकडेच जातात. तो प्रॉब्लेम आपला झाला आहे. ॲक्च्युली आता तुम्ही रेकॉर्ड करता म्हणून बऱ्याच काही गोष्टी बोलू शकत नाही. होतो 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 म्हणजे त्याच्यात चांगला पण आहे आणि वाईट पण वापर आहे. होतो, हां, तेवढ्यापुरतंच ठेवतो, जास्त बोलू शकत नाही. मुलांना जर AI शिकवलं तर त्याचा अभ्यासावर त्यांचा काय परिणाम होणार का? कारण काय त्यांना सगळी उत्तरं जर रेडीमेड मिळाली तरी अभ्यासच करणार नाहीत. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल? मी जसं मगाशी म्हणालो की मुलांना AI शिकवायचं की नाही हा प्रश्न नाहीच उरला आहे आता. मुलं शिकतायत. ते कसं शिकवायचं आपल्या हातात आहे. मॅडमला जे उत्तर दिलं, त्या मुलीला जे उत्तर दिलं की शिकवायचं का नाही. म्हणजे मी बऱ्याचशा शाळांमध्ये जातो आणि शिक्षकांचा हा पहिला प्रश्न असतो की मुलं हल्ली फक्त होमवर्कच करत नाहीत, AIला विचारतात. मी म्हटलं मग तुम्ही त्यांना किती वेळा शिकवलं AI कसं वापरायचं? त्याच्यामुळे आपण जर मुलांना शिकवलं कसं चांगलं वापरायचं तर AI नक्की वापरा. माझ्या दोन्ही मुली, मी अभिमानाने सांगतो, एक माझी मुलगी 10वीत आहे, एक 4थीत आहे, वसई इथे शिकतात. मी त्यांना पूर्ण ॲक्सेस दिलेला आहे AIचा की तुम्हाला नाही कळलं AI वापरा बिंदास, मी तुम्हाला परमिशन देतो. शिक्षिका काय म्हणाल्या, मला फोन करायला सांगा, बिंदास वापरा AI वापरणं काही वाईट नाही, पण कसं वापरायचं शिकवा मुलांना, जबाबदारीने शिकवा. उलट वाढते क्रिएटिव्हिटी, वाढते. कारण तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या पाठ्यपुस्तकात मिळत नाहीत त्या तुम्हाला AI देते ना. बस आता आपण प्रश्नोत्तराचं सेशन थांबूया. धन्यवाद सर. आपल्या व्याख्यानाचा विषय होता AI सोबत जगताना. आपण व्याख्यानाची सुरुवात केली कृत्रिम बुद्धिमत्ता,